नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंजनी अकॅडमीमध्ये परत एकदा स्वागत आहे. आज पाहायचं मार्च पार्ट 2. त्यात सुरुवातीला पाहूया राजकीय घडामोडी. त्यातली पहिली न्यूज आहे AI आधारित संसद भाषणी उपक्रम. हे AI आधारित संसद भाषणी उपक्रम बनवण्यासाठी लोकसभा सचिवालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यात उपस्थितीमध्ये करण्यात आला. हे थोडं खालीवर झालंय पण तरी समजून घ्या. ठीक आहे, दोन मंत्रालयामध्ये करार झालाय. एक तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती मंत्रालय आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यामध्ये. ठीक आहे, यांनी करार केला उपस्थितीमध्ये. संसद भाषणीचे उद्दिष्ट आहे विविध भाषांमध्ये संसदेशी संबंधित काम सुलभ करण्यासाठी आणि संबंधित प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक व्यापक आणि इन हाऊस AI सोल्युशन प्रदान करणे हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. AI आधारित संसद भाषणी उपक्रम ही एक क्रांतिकारी प्रणाली जी रिअल टाइम मध्ये ट्रान्स्क्रिप्शनसह असेंब्ली वादविवादांना मजकुरात रूपांतरित करेल. म्हणजे काय की जे पहिले जेवढी संसदेमध्ये भाषण वगैरे होतंय संभाषण ते हँड रायटिंग मध्ये त्या टाईपरायटर खाली टाईप करायचे, ते काय झालंय काय नाही बोललंय. तर आता इथं तसं टाईप करायची गरज नाहीये. ते ऑलरेडी तुम्ही बोलले की ती प्रणाली आपोआप तिचं भाषांतर करेल आणि ती तुम्हाला सेव्ह करून ठेवून देईल. ठीक आहे, त्यासाठी ही संसद भाषणी उपक्रम सुरू असेल. संसद भाषणी उपक्रम कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्वरित भाषांतराद्वारे संसदीय दस्तऐवजीकरणाचं आणि सुलभतेमध्ये क्रांती घडून आणणार आहे. म्हणजे काय की जे संसदेमध्ये कामकाज चालतंय त्याचं रेकॉर्ड करायचं असेल तर ते रेकॉर्डिंग नुसतं तुम्ही आवाज जरी बोलले जरी तर ते आपोआप रेकॉर्डिंग होऊन जाईल. त्यासाठी हे संसद भाषणी उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. 2 मंत्रालयांतर्गत हा करार करण्यात आलाय. संसद सदस्य आणि माजी सदस्याच्या वेतनामध्ये वाढ. तर आता सध्या तुम्हाला जर जॉब नसेल आणि तुम्हाला जर चांगला जॉब पाहिजे असेल तर MP नावाचा एक जॉब आहे, मेंबर ऑफ पार्लिमेंट. त्याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकत होता. आता लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये जर तुम्ही लागला असतात तर तुम्हाला मग किती भत्ता भेटणार आहे ते पाहून घ्या. केंद्र सरकारने संसद आणि माजी सदस्यांच्या वेतन, भत्ता आणि पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय जाहीर केलाय जो 1 एप्रिल 2023 पासून, तिथं 25 झालं, ठीक आहे 23 झालं, इथं करून घ्या, 25 पासून लागू होणार आहे. तर मासिक वेतन 1 लाख ते 1.24 लाख रुपये. म्हणजे पहिलं 1 लाख रुपये मासिक वेतन होतं मेंबर ऑफ पार्लिमेंटला, आता ते 1.24 लाख झालंय. नंतर दैनंदिन भत्ता 2000 रुपये होता, तो आता 2500 करण्यात आलाय. मासिक पेन्शन 25,000 होते, आता ती 31,000 रुपये करण्यात आले मेंबर ऑफ पार्लिमेंटसाठी. त्यातल्या सगळ्या तरतुदी बघायची गरज नाहीये, फक्त मेंबर थोडंफार वाढवण्यात आलं एवढं लक्षात ठेवा. विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर तुम्हाला फक्त एवढी न्यूज सांगायसाठी मी पूर्ण तुमचं महाराष्ट्राचं जेवढं विधानसभा, विधान परिषद किंवा महत्वाचे जे पदाधिकारी ते सगळे एकत्र आणलेत. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री 2 आहेत, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार. नंतर विधान परिषद सभापती म्हणून राम शिंदे नियुक्त झालेले ऑलरेडी मागच्या महिन्यामध्ये पाहिले आपण. विधान परिषद उपसभापती नीलम गोरे आहेत, हे पण आपण पाहिलेत. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत. नंतर विधानसभा अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर आणि विधानसभा विरोधी पक्षनेते रिक्त पद आहे. आणि आता ह्यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. हे विधानसभा आहे बरं, आयोग तुम्हाला विधान परिषद देऊ शकतंय. हे विधान परिषदचे 2 आहेत, हे विधान सभेचे 2 आहेत. ठीक आहे, हे म्हणजे हे अध्यक्ष आणि आता हे उपाध्यक्ष. विरोधी पक्षनेते पद रिकामं आहे. ठीक आहे, हे फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता. नेवा उपक्रम. दिल्ली विधानसभेने नेव्या म्हणजे नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन ऍपच्या अंमलबजावणीसाठी संसदीय कार्य मंत्रालयासोबत सामंजस्य करार केलाय. तर यासह दिल्ली नेव्या प्रकल्पाचा स्वीकार करणारी 28वी विधानसभा ठरलेली. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग पहिली कोणती आहे तर 2022 मध्ये राष्ट्रीय ई विधान अर्ज लागू करणारे नागालँड हे पहिलं राज्य होतं. पहिलं कोणतं? नागालँड. दिल्ली किती वय? 28 वय. पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला 29 पाहायचंय. ठीक आहे, जानेवारी 2020 मध्ये प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. ती कोणत्या? नेव्या प्रकल्पाला. संसदीय कामकाज मंत्रालय हे प्रकल्पाच्या अंमलबजावणी करते, नोडल मंत्रालय म्हणून. आणि नेव्या प्लॅटफॉर्म भारताचे क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या मेग्रास 2.0 वर होस्ट केला जातो. हे पण महत्वाचं आहे, एक लिहून ठेवा तुम्ही. ठीक आहे, नेवा प्रकल्प नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन म्हणजे काय? तुमची जी विधानसभा आहे ना ती पेपरलेस करायची आहे. सगळं काही तुम्हाला त्या टॅबवरून लॅपटॉपमध्ये उपलब्ध करून द्यायचंय. त्यासाठी ही प्रणाली काम करते. पंजाब विधानसभेद्वारे स्वतःचे सर्च इंजिन, जसं गुगल सर्च आपण काही सर्च करायचं असेल तर गुगल वापरतो. ठीक आहे, आता ChatGPT वापरतो, तसं सर्च इंजिन स्वतः चालू केले पंजाब सरकारने. तर 1947 पासून आतापर्यंत पंजाब विधानसभेतील वादविवाद कारवाई पाहण्यासाठी पंजाब विधानसभेने आपले सर्च इंजिन सुरू केले. तर यासह पंजाब विधानसभा स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारी देशातील पहिली विधानसभा ठरली आहे. पहिला शब्द आला तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचा आहे. यावेळेस पंजाब आणि मला वाटतं आसाम आणि त्रिपुरा हे 3 राज्य जरा चर्चेत आहेत मार्च महिन्यामध्ये. लक्षात व्यवस्थित ठेवा. पंजाबी विद्यापीठ पटियाला, IIT हैदराबाद आणि CDAC नोएडा यांच्या सहकार्याने हे साधन विकसित करण्यात आलेले आहे. ठीक आहे, स्वतःचं सर्च इंजिन चालू केले पंजाबने. सागरी मालवाहतूक विधेयक संमत. कॅरेज ऑफ गुड्स बाय सी बेसिल बिल 2024. तर कॅरेज ऑफ गुड्स बाय
सी बिल 2024 म्हणजे सागरी माल वाहतूक विधेयक लोकसभेत संमत करण्यात आलंय. या विधेयकाला कायद्याचे स्वरूप प्राप्त झाल्यानंतर ते कॅरेज ऑफ गुड्स बाय सी ऍक्ट 1925 ची जागा घेणार आहे. 1925 मधून डायरेक्ट 2024 मध्ये जवळपास 100 वर्षांनी हे विधेयक पारित करण्यात आलं. म्हणजे पहिलं 100 वर्षापूर्वीचा कायदा आहे तो आता बदलण्यात आलाय. राष्ट्रीय घडामोडी वन लाईनर मध्ये पाहूयात काही. तर कर्नाटकमध्ये सरकारी कंत्राटमध्ये मुस्लिमांना आरक्षण दिले जाणार आहे. अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय यांच्या बरोबरच आता मुस्लिमांनाही 2 कोटीपर्यंतच्या 2 कोटी रुपयापर्यंतच्या कोटीपर्यंतच्या कामांमध्ये 4% एकत्रित आरक्षण मिळणार आहे. म्हणजे सरकारी जे कंत्राट आहेत ना त्याच्यामध्ये आरक्षण पद्धती लागू केली आहे कर्नाटक सरकारने, हे एक लक्षात ठेवा. विधानसभेत सांकेतिक भाषा लागू करणारे पंजाब हे भारतातलं पहिलं राज्य बनलंय. ऑलरेडी आपलं ते घेऊन झालंय, परत एकदा आलंय. तर ज्यांना ऐकू व बोलता येत नाही हे त्यांच्यासाठी काम करणार आहे. राष्ट्रीय घडामोडीमध्ये आपण हे पाहिले. स्थानिक स्वराज्य स्तरावर लिंग संवेदनशील प्रशासन पुढे नेण्यासाठी पंचायत राज मंत्रालयाने मार्च 2025 मध्ये सशक्त पंचायत नेत्री अभियान आणि आदर्श महिला अनुकूल ग्रामपंचायत हे यासारखे उपक्रम सुरू केलेत. कुणी? स्थानिक आपल्या पंचायत राज मंत्रालयाने. ठीक आहे, हे 2 ते डिटेल वाईज बघायची गरज नाहीये, फक्त नाव लक्षात ठेवा त्यांच्या नावातच सगळं काही आहे. सशक्त पंचायत नेत्री अभियान आणि आदर्श महिला अनुकूल ग्रामपंचायती. कर्नाटकचे मंत्री आणि विधानसभा सदस्यांच्या आमदार 100% पगारवाढीला मान्यता देण्यात आली. आता केंद्रामध्ये जे एमपीची वाढ झाली ना ती फक्त 25% होती, 24% 25%. आता इथे डायरेक्ट 100% पगारवाढ त्यांना केली. म्हणजे जर 50,000 रुपये पेमेंट असेल तर डायरेक्ट ते 1 लाख रुपयापर्यंत गेले, 100% वाढ झाली. ठीक आहे, इथपर्यंत होत्या आपल्या राजकीय घडामोडी. राजकीय घडामोडी ह्या महिन्यामध्ये थोड्या कमी होत्या. आता पाहिजेत आर्थिक घडामोडी. मार्च महिन्यामध्ये जसे पुरस्कार जास्त आहेत तसंच आर्थिक घडामोडी पण जास्तच आहेत. त्यात महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मी पूर्ण घेतलेला नाहीये, फक्त जेवढं महत्वाचं आहे तेवढंच कव्हर अप केलंय. पहिली न्यूज आहे, पोलाद उत्पादनामध्ये भारत जगात 2ऱ्या स्थानी. ठीक आहे, हे तुम्हाला 1 नंबरला कोण आहे? चायना आहे, 78.4 मेट्रिक टन. इंडिया 12.4 मेट्रिक टन. ठीक आहे, 3 नंबरला जपान आहे. तुम्हाला हे 3 देश लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, असं ऑनलाईन मध्ये ऑलरेडी आयोगाने विचारलेलं आहे कधीतरी. आरबीआयने युके सेंट्रल बँकिंग डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड 2025 जिंकलाय. युके म्हणजे ब्रिटन मधला. तर भारतीय रिझर्व्ह बँकेने 13 मार्च रोजी युके मधील डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड 2025 जिंकलाय. हा पुरस्कार साथी आणि प्रवाह नावाच्या तांत्रिक नवकल्पनांसाठी आरबीआयला देण्यात आलाय. तर हे डिजिटल उपाय कागदावर आधारित प्रक्रियांऐवजी तंत्रज्ञानाच्या आधारे अंतर्गत आणि बाह्य प्रक्रिया सुलभ करतात. कोण? साथी आणि प्रवाह. साथी प्रणाली आरबीआयच्या अंतर्गत कार्यप्रणालीचे डिजिटलायझेशन करण्याचे पाऊल आहे आणि प्रवाह प्रणाली बँकिंग नियामक प्रक्रियेमध्ये एक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. हे 2 जण, साथी आणि प्रवाह साथी प्रवाह, दोन्ही नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे पुरस्कार आहे पण तो आर्थिक मध्ये बघणं आपलं काम आहे. पीएम विकास योजना हिचं नामांतरण करण्यात आलंय. ही जुनी योजना आहे. अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाद्वारे प्रधानमंत्री कौशल्य काम कार्यक्रम, त्याला PMKKK चे नाव बदलून प्रधानमंत्री विरासत का संवर्धन पीएम विकास या असं योजनेचं नामकरण करण्यात आलंय. प्रधानमंत्री कौशल्य काम कार्यक्रम, त्याला PMKKK ट्रिपल के असं म्हणतात. त्याला त्याचं पीएम विकास हे नामकरण करण्यात आलंय. तर ही योजना काय आहे इथं डिटेल वाईज माहिती दिलेली आणि त्याच्यासोबत अजून पण योजना आहेत ज्या ह्या योजनेच्या अंतर्गत काम करतात. ठीक आहे, पीएम विकास योजना किंवा प्रधानमंत्री कौशल्य काम कार्यक्रम, तिथं जा, तुमच्या इकॉनॉमीच्या पुस्तकामध्ये ही योजना असेल त्याच्यामध्ये हे नाव नामांतर झालेलं लिहून ठेवा मार्च 2025 मध्ये. ठीक आहे, तर ही योजना पीएम विकास एकदा तुम्हाला रिवाइज करून घ्या. ही अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाअंतर्गत ही योजना काम करते. सरकारतर्फे MSME वर्गीकरणाच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली. MSME म्हणजे काय म्हणतात त्याला, मायक्रो स्मॉल मिनिमम एंटरप्राइजेस असं काहीतरी लॉंग फॉर्म आहे त्याचा MSMEचा. तर त्याच्यामध्ये काय सुधारणा केली की कुणाला सूक्ष्म उद्योग म्हणायचे, कुणाला लघु उद्योग म्हणायचे आणि कुणाला मध्यम उद्योग म्हणायचे, ह्याची जी व्याख्या आहे ना पैशामध्ये आधारित ती आता चेंज करण्यात आलेली. तर ही मार्च मध्ये सुधारणा अधिसूचित केल्या आणि 1 एप्रिल 2025 पासून या सुधारणा लागू होतील. त्याच्यामध्ये सूक्ष्म उद्योग, मायक्रो उद्योग कुणाला म्हणायचं की मागील गुंतवणूक मर्यादा 1 कोटी होती, आता सुधारित केली 2.5 कोटी. 2.5 कोटी रुपये जर तुमची गुंतवणूक मर्यादा असेल तर तुम्हाला मायक्रो म्हणण्यात येईल. तुम्हाला स्मॉल कोणाला म्हणण्यात येईल, जर त्याच्याकडे पहिले 10 कोटी असतील तर म्हणण्यात येत होतं, आता त्याला 25 कोटी लागतील. ठीक आहे, थोडं वाढवण्यात आली, थोडं श्रीमंत करण्यात आलंय. नंतर मागील उडाला मर्यादा 5 कोटी होती, सुधारित मर्यादा 10 कोटी. ही गुंतवणूक आहे आणि शेवट खालचं उलाढाल आहे. म्हणजे त्याची उलाढाल किती होते, 2.5 कोटी रुपये बेसिक गुंतवणूक आहे आणि त्याची उलाढाल किती होते, 10 कोटी रुपये. तसंच लघु उद्योगाची पण आता 10 कोटीहून 25 कोटी झाली आणि उलाढाल 25 वरून 100 कोटी रुपये झाली. नंतर मध्यम उद्योग कोणाला म्हणतात की ज्याची मर्यादा 125 कोटी आहे आणि उलाढाल किती पाहिजे, 500 कोटी रुपये. तर त्यांना तुम्ही ह्या व्याख्येमध्ये तुम्ही त्यांना बसू शकतात. हे नवीन आहेत, तुम्ही इकॉनॉमीचं बुक काढा, त्याच्यामध्ये हे अपडेट करून घ्या. करंट अफेअर वाचताना किंवा करंट अफेअरचं लेक्चर बघताना फक्त एवढंच करायचंय, बाजूला पॉलिटिक्सचं, इकॉनॉमिकचं, सायन्सचे सगळे पुस्तक ठेवायचे आणि ते फक्त अपडेट करत न्यायचे. ठीक आहे, नवीन आवृत्ती नवीन पुस्तकाची घ्यायची गरज नाही जीएसच्या.
ऑलरेडी करंट आपण करतो आहोत. त्रिभुवन सरकारी विद्यापीठ. तर मार्च 2025 मध्ये लोकसभेने आणि एप्रिल 2025 मध्ये राज्यसभेने त्रिभुवन सरकारी विद्यापीठ विधेयक 2025 मंजूर केले. म्हणजे हे कायदा करून हे विद्यापीठ स्थापन करण्यात आलंय. संसदेमध्ये कायदा केलाय, लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये दोन्हींनी मंजुरी दिली. तर या कायद्याद्वारे सहकारी क्षेत्रात शिक्षण आणि प्रशिक्षण वाढवण्यासाठी भारतातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे. भारतातलं पहिलं कुठं स्थापन करण्यात येणार आहे, तर अमूलचे संस्थापक त्रिभुवन काशीभाई पटेल यांचे नाव देण्यात आलंय. विद्यापीठ गुजरातमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट आनंद येथे स्थापन केले जाणार आहे. आनंद सगळ्याला माहिती, दूध आपलं डेअरी तिथं सुरू झालेली अमूलची, आनंदला. ठीक आहे, नाव कोणाला दिले, त्रिभुवन काशीभाई पटेल यांचं. आनंद या ठिकाणी ते स्थापन करण्यात येणार आहे आणि हे भारतातलं पहिलं राष्ट्रीय सरकारी विद्यापीठ ठरणार आहे. तर हे विद्यापीठ सोसायटी नोंदणी कायदा 1960 अंतर्गत नोंदणीकृत असेल. तसेच या विद्यापीठाला राष्ट्रीय महत्वाची संस्था म्हणून घोषित केले जाईल जेव्हा ते चालू होईल ना त्यावेळेस. हे पाहू शकते, तर त्रिभुवन भारतातील पहिले सरकारी विद्यापीठ. भारताचे सॉफ्टवेअर आणि IT सेवा निर्यात 200 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. एक महत्वाचा टप्पा भारताने गाठलाय व आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये हा टप्पा ओलांडलाय. गेल्या आर्थिक वर्षात ही 193 अब्ज डॉलर्स होती मागच्या वर्षी, यावेळेस 200 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. म्हणजे यावेळी 3.63% वाढली. अहवाल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सॉफ्टवेअर एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलने प्रसिद्ध केलाय. ह्या अहवालामधला हा डाटा आहे. अहवालानुसार दक्षिण भारताने या प्रदेशात आघाडी घेतली आहे, ज्याने 131.3 अब्ज डॉलर्स म्हणजे 65% योगदान दिले. दक्षिण भारताचे योगदान ह्याच्यामध्ये थोडं जास्त आहे. नंतर भारतातून IT निर्यात होणारे सर्वाधिक देश कोणते आहेत, तर सगळ्यात जास्त IT आपल्या सेवा अमेरिकेला निर्यात होतात. 2 नंबरला UK होतात, 3 नंबरला सिंगापूरला होतात. ठीक आहे, 4 नंबर बघायची गरज, 4 नंबरला चीनला होतात. यांचा क्रमांक लागतो. म्हणजे सगळ्यात जास्त IT आपण कुणाला एक्सपोर्ट करतो. SBI अस्मिता. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त म्हणजे 8 मार्चला स्टेट बँक ऑफ इंडियाने SBI अस्मिता ऍप लॉन्च केले. तर केवळ महिला उद्योजकांसाठी आहे. यामध्ये एक तारणमुक्त डिजिटल SME कर्ज योजना आहे. याबरोबरच SBI ने नारी शक्ती प्लॅटिनम डेबिट कार्ड पण लॉन्च केलंय. ह्या SBI अस्मिता सोबतच एक डेबिट कार्ड पण लॉन्च केलंय. महिलांसाठी असणार आहे. 100% पुनर्नवीकरणीय प्लास्टिक पासून बनवण्यात आलेलं आहे. तर यामध्ये निवडलेल्या कर्जदारांना उद्योजकता आणि व्यवस्थापन प्रशिक्षण दिले जाणार आहे. कर्ज मर्यादा 10 लाखापासून ते 5 कोटीपर्यंत असणार आहे. ठीक आहे, फक्त ही कोणासाठी असेल, ही फक्त महिलांसाठी असेल. SBI अस्मिता ही योजना कोणाची, ही SBIची. नाव आता सगळं काय आहे, फक्त एवढं वाचून घ्या. ही मर्यादा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, 10 लाखापासून ते 5 कोटीपर्यंत. ओके, आयोगाने जर विचारलं तर तुम्हाला SBI अस्मिता याच्याविषयी स्टेटमेंट देईल किंवा SBI अस्मिता ही काय असं विचारलं तुम्हाला, तर हे महिला उद्योजकांना मिळणार झटपट कर्ज आहे. म्हणजे लवकरात लवकर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी ही लॉन्च करण्यात आलंय SBI अस्मिता. डिजिटल लोन अँड नारी शक्ती डेबिट कार्ड. सुधारित राष्ट्रीय गोकुळ मिशन RGM ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आता मंजुरी मिळाली. तर 15व्या वित्त आयोगादरम्यान म्हणजे 2021-22 ते 25-26 3400 कोटी रुपयांच्या वाटपासह सुधारित राष्ट्रीय गोकुळ अभियानाला मान्यता देण्यात आलेली 15व्या वित्त आयोग. नंतर राष्ट्रीय गोकुळ अभियानाच्या अंमलबजावणीमुळे आणि सरकारच्या इतर प्रयत्नांमुळे गेल्या 10 वर्षात दुधाचे उत्पादन 63.55% वाढले. गेल्या 10 वर्षात उत्पादकता 26% वाढली. देशभरात 1000 नवीन दूध सहकारी संस्था स्थापन केल्या गेल्यात आणि जगात दूध उत्पादनामध्ये भारत 1 नंबरला आहे सध्या. असो ती न्यूज घेतली नाही मी. तर आता सुधारित RGM ची नवीन वैशिष्ट्य काय आहेत, अंमलबजावणी कधी होणार आहे, पोर्टलसाठी काय करण्यात येईल, हे बेसिक पॉईंट्स आहेत. एकदा फक्त रीड करून घ्या. ठीक आहे, राष्ट्रीय गोकुळ मिशन नवीन सुधारितला आता मंजुरी देण्यात आलेली आहे. एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला. व्हॅल्युएटिक्स रिइन्शुरन्स ही भारतातली पहिली खाजगी रिइन्शुरन्स कंपनी ठरली आहे. तर IRDAI ने चे अध्यक्ष म्हणून देवशीष पांडे यांनी 12 मार्च 2025 रोजी याला मंजुरी दिली. पुनर्विमा कंपनी 1210 कोटींच्या प्रारंभिक पेड अप भांडवलसह लॉन्च करेल. व्हॅल्युएटिक्सचे अध्यक्ष आहेत सध्या कामेश गोयल. आता तुम्ही म्हणाल की हे रिइन्शुरन्स काय असते, हे रिइन्शुरन्स म्हणजे काय असतं. आता एखाद्या इन्शुरन्स कंपनीने जर तुम्हाला लोन दिलं आणि तुम्ही त्यांचं लोन परत फेड नाही केली, त्यांचा कालावधी संपला, मग ते काय करतात, तुमची संपत्ती किंवा तुम्ही जे तारण ठेवलं ना ते जप्त करतात. मग ते जप्त केलेली जी संपत्ती आहे मग ती विकायची, त्याचं पैसा उभारायचा, हे सगळं काम हे रिइन्शुरन्स करत असतात. ठीक आहे, म्हणजे त्या कंपनीला सांगतात की मला ठीक आहे तुम्ही 1 लाखाचं कर्ज दिलंय का, तर मग त्याची संपत्ती किती लाखाची आहे, 1 लाखाचीच आहे. मग एक काम करा, आम्हाला 80,000 रुपयामध्ये विकत द्या, आम्ही ती विकतो, काय करायचं ते आम्ही आमचं करतो, तुम्हाला 80,000 रुपये मिळून जातील. मग इन्शुरन्स कंपन्या ह्या रिइन्शुरन्स वाल्याकडे हे काम सोपवून देतात. ठीक आहे, तर अशी खाजगी पहिली रिइन्शुरन्स कंपनी ठरली आहे व्हॅल्युएटिक्स रिइन्शुरन्स. ओके, नाव लक्षात ठेवा, व्हॅल्युएटिक रिइन्शुरन्स. तामिळनाडू रुपयाच्या नवीन चिन्हाचा स्वीकार करण्यात आलाय. म्हणजे हे खरं तर अधिकार राज्याला नसतं, पण ह्यांनी त्याचं केलंय स्वतःच्या अर्थसंकल्पामध्ये. तर ते एक आपल्याला पॉईंट बघायचा आहे. तर द्रमुकच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू सरकारने 13 मार्च 2025 रोजी 25-26च्या राज्य अर्थसंकल्पात देवनागरी रुपया चिन्ह वगळले असून
त्याऐवजी तामिळ अक्षराचा वापर केलाय. रुपयाला तामिळ भाषेमध्ये रुबाई म्हणजे क म्हणून ओळखलं जात आहे. त्यातील क या पहिल्या अक्षराचा चिन्ह म्हणून त्यांनी स्वीकार केलाय. तर ह्याला रुबाई मधलं क आहे ना, हे असं दिसतंय, हे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. तर मूळ रुपयाचं चिन्ह आहे ना र, हे तामिळ आणि माजी DMK आमदार एम धर्मलिंगम यांचे पुत्र डी उदय कुमार यांनी डिझाईन केलं होतं आणि 2010 मध्ये UPA सरकारने ते स्वीकारलं होतं. ठीक आहे, हे मूळ रुपयाचं जे चिन्ह आहे ना आपलं असं, हे ते डी उदय कुमार यांनी, आणि याच्यावर एक प्रश्न पण ऑलरेडी राज्यस्वामी यांना येऊन गेलेला आहे. ओके, तामिळनाडूने असं केलं एवढं लक्षात ठेवा. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी ऍप लॉन्च करण्यात आले. ही योजना होती त्याच्यासाठी आता ऍप लॉन्च करण्यात आले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 17 मार्चला नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना PMIS साठी एक नवीन समर्पित मोबाईल ऍप लॉन्च केलंय. तर हे ऍप अर्ज प्रक्रिया सोपी करण्यासाठी आणि उमेदवारांना रिअल टाइम अपडेट्स प्रदान करण्यासाठी विकसित करण्यात आलेलं आहे. तर प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेची घोषणा अर्थसंकल्प 2024-25 मध्ये करण्यात आली. तर याचा उद्देश पुढील 5 वर्षात 5 लाख विद्यार्थ्यांना इंटर्नशिप प्रदान करणे हा होता. तर ही योजना ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू झाली होती, जिचा पहिल्या टप्प्यामध्ये 1.25 लाख तरुणांना इंटर्नशिप मिळणार आहे. आर्थिक सहाय्य प्रत्येक इंटर्नला दरमहा 5,000 रुपये आणि एकदाच 6,000 रुपये अनुदान केलं जाईल. पात्रता 21 ते 24 वर्ष, सध्या पूर्ण वेळ शिक्षण किंवा नोकरीत नसलेले उमेदवार यासाठी पात्र असतात. ही झाली योजना जी आपण ऑक्टोबर 2024 मध्ये बघितली होती. त्याच्यासाठी आता एक इंटर्नशिप ऍप लॉन्च करण्यात आले. हे इथं पाहू शकता तुम्ही, PM इंटर्नशिप ऍप. ओके, हे ऍप लक्षात ठेवा. 2024 मध्ये भारत जगातील दुसरा सर्वात मोठा चहा निर्यातदार बनलाय. चहा निर्यातदार, बरं. तर टी बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये भारताने 254 दशलक्ष किलो चहाची निर्यात केली. अशा प्रकारे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च निर्यातदार बनलाय. जागतिक चहाच्या निर्यातीत केनियाला पहिले स्थान आहे, कायम आहे. तर भारताने श्रीलंकेला मागे टाकून दुसरे स्थान प्राप्त केले. आता श्रीलंका 3 नंबरला गेली, भारत किती 2 नंबरला आलाय. 1 नंबरला कोण आहे, तर 1 नंबरला केनिया आहे, चीन नाही. बरं लक्षात ठेवा, आयोग तुम्हाला चुकवण्यासाठी चीन देऊ शकतं, चीन नाही, केनिया 1 नंबरला. चहा निर्यातीमध्ये चीन आहे आपलं, चहा निर्यातीमध्ये 1 नंबरला केनिया, 2 ला भारत, 3 ला श्रीलंका आहे. श्रीलंकेला ओव्हरटेक केलं भारताने. अग्रिस्टेक योजना सध्या चर्चेतील मुद्दा आहे. एकदा फक्त रीड करा की अग्रिस्टेक ही एक संघराज्य रचना आणि डेटाची मालकी फक्त राज्याकडे आहे. उद्देश कृषी डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद पारदर्शक पद्धतीने देणे. तर ही सुरुवात 14 ऑक्टोबर 2024 ला झाली. जुनी योजना आहे, फक्त ती परत एकदा चर्चेत आली ना सध्या न्यूज मध्ये, म्हणून मी तर परत एकदा आणली. हे फक्त एकदा वाचून घ्या. PM मित्र टेक्सटाईल पार्क ही पण परत एकदा चर्चेत आलं की हे 7 आपले PM मित्र टेक्सटाईल पार्क आहेत ना, हे 7 ह्याला मंजुरी देण्यात आली. ऑलरेडी 2024 मध्ये आपण घेतले होते, परत एकदा मार्च महिन्यामध्ये चर्चेत झाले, म्हणून ह्याची पूर्ण एकदा न्यूज घेतली. कालावधी वगैरे खर्च वगैरे ते आपण पाहिलेलं आहे. हे इथं तुम्ही फोटोमध्ये पण पाहू शकता आणि इकडे पण तेच आहे, फोटो मधला डाटा इकडं उचललाय. बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक 2024 मंजूर. तर 26 मार्च 2025 रोजी संसदेने बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक 2024 मंजूर केलंय. सॉरी, या विधेयकाद्वारे 5 कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत की जे आपलं जे बँकिंग स्ट्रक्चर आहे ते कंट्रोल करणारे 5 कायदे त्याच्यामध्ये आता सध्या सुधारणा करण्यात आल्या. त्याच्यामध्ये RBI कायदा 1934 चा आहे, बँकिंग नियमन कायदा 1949 चा आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा 1955 चा आहे, बँकिंग कंपन्या ॲक्विजिशन अँड ट्रान्सफर अंडरटेकिंग्स कायदा 1970 चा आहे, नंतर बँकिंग कंपन्या ॲक्विजिशन अँड ट्रान्सफर अंडरटेकिंग्स कायदा 1980 चा आहे. या 5 कायद्यामध्ये या कायद्यांतर्गत चेंजेस करण्यात आले. तर आता तुम्हाला विचारलं ना आयोगाने, फक्त एवढंच विचारलं आयोग की दुरुस्ती विधेयकामध्ये कोणता कायदा आहे किंवा नाहीये. फक्त एकदा रीड करा, सोडून द्या, जास्त डीप मध्ये जात नाही आयोग, एवढा वेळ नाही आयोगाकडे. हे 10,000वा FPO सुरू. हे आज 10,000वा FPO ची न्यूज आली आणि आजच आपले ऍपचे 10,000 डाउनलोड पूर्ण झालेत. ठीक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मका, केळी, भात या पिकावर लक्ष केंद्रित करून बिहारमधील खगरिया जिल्ह्यात 10,000वा FPO सुरू केलाय. तर मोदी यांनी 29 फेब्रुवारी 2020 रोजी 10,000 शेतकरी उत्पादक संघटनांची FPO निर्मिती आणि प्रोत्साहन ही केंद्रीय क्षेत्र योजना सुरू केली होती. ही योजना जुनी आहे, 2020 ची आहे. तिच्या आता 10,000वा FPO सुरू करण्यात आला, म्हणजे शेतकरी उत्पादक संघटना, त्याला FPO म्हणतात, फार्मर प्रोडक्शन ऑर्गनायझेशन. ठीक आहे, संघटना, इंग्लिशमध्ये त्याला FPO असं म्हणतात. त्याच्या आता 10,000चा टप्पा ओलांडलाय मार्च महिन्यामध्ये, आणि ती 10,000 कोणती आहे, बिहारमधील खगरिया जिल्ह्यामध्ये. सुवर्ण मुद्रीकरण योजना बंद करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाने 26 मार्चला मध्यम आणि दीर्घकालीन ठेवीसाठी सुवर्ण मुद्रीकरण योजना, त्याला GMS गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम असं पण म्हणतात, ती आता सध्या बंद करण्यात आली. तर सुवर्ण ठेव योजनेची 1999 ची सुधारित आवृत्ती म्हणून नोव्हेंबर 2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. बरोबर 10 वर्षानंतर ही योजना बंद करण्यात आली. 99 ला होती, नंतर ती 15 ला ती वेगळी बनवण्यात आली आणि आता ती बंद करण्यात आली. ठीक आहे. 12वा प्रादेशिक 3R आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था मंच ऑलरेडी आपलं 1 लाईन मध्ये आपण बघितलं होतं.
तर आता परत ह्याचा डिटेल वाईज बघायचं आपल्याला. तर आशिया आणि पॅसिफिक मधील 12वा प्रादेशिक 3R आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था मंच 3 ते 5 मार्च 2025 दरम्यान राजस्थानमधील जयपूर येथे आयोजित करण्यात आला. हे 3R म्हणजे काय? रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. ठीक आहे. तर संकल्पना त्याची थीम होती आशिया पॅसिफिकमध्ये SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि कार्बन तटस्थता साध्य करण्यासाठी वर्तुळाकार समाजाची अंमलबजावणी ही याची थीम होती हा कार्यक्रमाची. 2009 मध्ये स्थापन झालेला हा मंच एक प्रादेशिक व्यासपीठ आहे जे आशिया पॅसिफिक प्रदेशाला 3R तत्वे आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था पद्धतीने प्रोत्साहन देते. स्थापना 2009 ची आहे. यापूर्वी या मंचाची 8वी आवृत्ती 2018 मध्ये मध्य प्रदेशमधील इंदूर या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती. आता ती राजस्थानमधल्या जयपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. 18 पासून डायरेक्ट 2025 लक्षात ठेवा. IRCTC आणि IRFC नवरत्न दर्जा प्राप्त झालाय. नवरत्न, मिनिरत्न, महारत्न हे सगळे दर्जे आपण पाहिलेले आहेत. हे नवरत्न दर्जा जो असतो ना तो 2 नंबरचा असतो. ठीक आहे. मिनिरत्न 3 नंबरचा असतो. तर आणि महारत्न सर्वोच्च असतो. तर 4 मार्चला भारत सरकारने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांना नवरत्न दर्जा प्रदान केलाय. तर यासह सर्व 7 सूचीबद्ध रेल्वे सार्वजनिक उपक्रमांना आता नवरत्न दर्जा प्राप्त झालाय. जेवढे रेल्वेचे उपक्रम आहेत ना 7 त्या 7 जणांना नवरत्न दर्जा देण्यात आलेला आहे. आता नवरत्न दर्जा काय असतो काय नाही हे बरेच वेळेस घेऊन झालं आपलं इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला ते रीड करायचं आहे. प्रश्न थोडे कमी आले त्याच्यावर ह्या वेळेस पण ते कधी पण येऊ शकतात. आयोग काय करतं माहिती का कोणताच पॅटर्न असा सेट होऊ देत नाही. कधीतरी ह्याच्यावर प्रश्न, कधीतरी दुसऱ्या पॉईंटवर प्रश्न, कधीतरी कोणत्याच पॉईंटवर नाही, काहीतरी तिसरं जाणतं आयोग. जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे प्रमुख उपक्रम. तर केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या प्रमुख उपक्रमांचे अनावरण केलंय. त्यातलं पहिलं आहे एक राष्ट्र एक बंदर प्रक्रिया. भारतातील प्रमुख बंदरातील कामकाजाचे मानकीकरण आणि सुव्यवस्थीकरण करण्यासाठी एक राष्ट्र एक बंदर प्रक्रिया उपक्रम सुरू करण्यात आलाय. 1 नेशन 1 पोर्ट प्रोग्रेस. ओके. दुसरा कार्यक्रम होता सागर अंकलन. तर आर्थिक वर्ष 2023-24 साठी सागर अंकलन हा लॉजिस्टिक पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स देखील जारी करण्यात आलाय. हा एक इंडेक्स आहे सागर अंकलन. नंतर भारत ग्लोबल पॉइंट्स कन्सोर्टियम आणि चौथा आहे मैत्री ऍप मास्टर ऍप्लिकेशन फॉर इंटरनॅशनल ट्रेड अँड रेग्युलेटरी इंटरफेस हे ऍप सुरू करण्यात आलंय. हे 4 उपक्रमाचं अनावरण आपले केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केलंय. हे पॉईंट एवढे लक्षात ठेवा. बँक नेट पोर्टल. बँक नेट. तर 3 मार्च रोजी बँकाच्या मालमत्तेची यादी आणि लिलाव अधिक सुलभ करण्यासाठी अर्थ मंत्रालयाने बँक नेट नावाचं एक सुधारित बँक नेट बँकची पेलिंग थोडी वेगळी केली त्यांनी AA टाकला याच्यामध्ये. एक सुधारित लिलाव पोर्टल सुरू केलंय. हे NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ऍसेट कर्जाच्या वसुलीसाठी मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांसाठी एक प्रगत एकात्मिक लिलाव पोर्टल असणार आहे. म्हणजे काय तुम्ही आता विजय मल्ल्या तो संपत्ती घेऊन पळून गेलता म्हणजे भारताचं कर्ज बुडून पळून गेलता. मग बँकांनी काय केलं त्याची सगळी संपत्ती जप्त केली आणि ती विकून टाकली. मग त्याच्यातून पैसा लोन रिकव्हर केलं. मग त्यासाठी त्यांनी लिलाव पोर्टल सुरू केलंय की बाबा कोणाला जरी ही संपत्ती घ्यायची असेल तुम्ही इथं या, इथं बोली लावा लिलाव पद्धतीने आणि ते तुम्ही संपत्ती घेऊ शकता. मग तुम्ही आम्हाला पैसा जास्त वाढवून पण देऊ शकता. ठीक आहे. सगळ्याला भाग घेण्यासाठी बँक नेट नावाचं पोर्टल सुरू केलंय. इथं बँकची पेलिंग थोडी AA केलंय बरं त्यांनी एवढं लक्षात ठेवा. आणि नेट जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 आंतरराष्ट्रीय स्तरावरचा महत्त्वाचा निर्देशांक आहे. ह्या निर्देशांकानुसार कळतं की कोणत्या देशामध्ये सगळ्यात जास्त दहशतवाद पसरलाय. तर ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2025 आवृत्ती 12वी आहे. भारताचे स्थान 14वे आहे. तर जाहीर करणारी संस्था इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमी अँड पीस. दहशतवादी संघटना नोंदवलेल्या देशांची संख्या आहे 66. 2024 मध्ये पूर्ण जगामध्ये फक्त 66 दहशतवादी घटना घडल्यात. दहशतवादामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 2022 पर्यंत 6824 आहे. 24 आकडेवारी अजून प्राप्त नाही. दहशतवादाने सर्वाधिक प्रभावित देश 1 नंबरला आहे बुर्किना फासो, सलग दुसऱ्यांदा 2 नंबरला पाकिस्तान आहे, 3ला सिरिया आहे आणि 4ला माली आहे. तुम्ही बुर्किना फासो, पाकिस्तान आणि सिरिया हे 3च लक्षात ठेवा. इथं पूर्ण क्रमांक देण्यात आलाय. आपला भारताचा किती 14 आहे ना तर इथं 14वा आहे भारत. इराकच्या खाली आणि भारताच्या खाली कोलंबिया आहे. ठीक आहे. हे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. बुर्किना फासो, पाकिस्तान, सिरिया. ओके. आंतरराष्ट्रीय म्हणजे जागतिक दहशतवादी निर्देशांक आहे. QS विद्यापीठांची विषयवार क्रमवारी ह्याची आवृत्ती 15वी होती. जाहीर झाले मार्च महिन्यामध्ये. 9 भारतीय विद्यापीठे आणि संस्था यांना अव्वल 50 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरलीत. त्याच्यामध्ये IIT दिल्ली आणि IIT मुंबईने अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानासाठी अनुक्रमे 26 आणि 28वे स्थान प्राप्त केले. म्हणजे ह्याचं काय करतात ते की तुमचं IIT कोणत्या क्षेत्रासाठी टॉपचं आहे ते क्षेत्रानुसार मग ते क्रमांक लावतात आणि त्याच्यामध्ये आपले पहिल्या 50 मध्ये 9 विद्यापीठ आले 9 विद्यापीठे संस्था आलेली आहेत हे IIT.
ठीक आहे. इथं अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आहे, मुंबई आणि दिल्ली, किती 26 आणि 28. नंतर अभियांत्रिकी, खनिज आणि खाणकाम क्षेत्रात इंडियन स्कूल ऑफ माइन्स धनाबाद जागतिक स्तरावर 20व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. प्रत्येकाचे क्षेत्र वेगळे आहेत, क्रमांक वेगळे आहेत. आतापर्यंत याच्यावर प्रश्न आलेला नाहीये. मेन्सला असतात ते, प्रीला अजिबात नाही. आता मेन्स पण स्ट्रक्चर बदललंय, त्याच्यामुळं चान्सेस कमी आहेत. ठीक आहे. फक्त एकदा वाचा, IIT मुंबई, IIT खरगपूर, इथं मुंबई परत इथं होतं, इथं पण मुंबई आहे. हे अभियांत्रिकी, खनिज आणि खाणकामासाठी 28 आणि 45व्या स्थानावर आहे. नंतर IIM अहमदाबाद आणि IIM बंगळुरू यांनी व्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासासाठी जागतिक अव्वल 50 मध्ये स्थान कायम ठेवलंय. ठीक आहे. एवढं किचकट आहे, पण गरज नाहीये. फक्त एकदा रीड करा, सोडून द्या. आता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. मी पूर्ण अर्थसंकल्प घेतला नाहीये, मुद्दाम नाही घेतला, कारण मला जर अर्थसंकल्प घ्यायचा असेल ना तर मला 4 तास लागतात मिनिमम अर्थसंकल्पाला. नंतर पाहणी अहवाला पण 4 तास लागतात. मला वाटतं मागच्या 2023-24च्या अहवालावर आयोगाने ह्यावेळेस 3 प्रश्न विचारलेत इकॉनॉमिक्समध्ये. ते करंट रिलेटेडच आहे, पण ते इकॉनॉमिक्स मधले. ठीक आहे. त्याच्यामुळे अहवाल आणि म्हणजे महाराष्ट्राचा अहवाल आणि आर्थिक पाहणी अहवाल दोन्ही तुम्हाला स्वतः वैयक्तिकरित्या ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला आता अभ्यास करावाच लागणार आहे. मागे 4-5-6 वर्षामध्ये एकही प्रश्न नव्हता, यावेळेस 3 प्रश्न त्यातले. ठीक आहे. तर आतापर्यंत सर्वाधिक तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय 25-26 साठी. अर्थसंकल्पात ठळक वैशिष्ट्य पाहूया. अर्थसंकल्पाचा आकारमान आहे 7,20,00,000 कोटी रुपये. 7,20,000 कोटी रुपये. 7,20,000 कोटी रुपये. कोटी म्हणजे 1 कोटी 2 कोटी ना, तसे 7,20,000 कोटी. नंतर महसुली जमा 5,60,964 कोटी रुपये. महसुली खर्च, तुटीचा अर्थसंकल्प, राजकोषीय तूट, जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती कोटा आणि आदिवासी घटक कार्यक्रम. ठीक आहे. हे बेसिक पॉईंट्स आहेत, एवढे लक्षात नाहीत राहणार, पण लक्षात ठेवा. अजून एक, आतापर्यंत कोणी किती वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केलाय ह्याचं पूर्ण माहिती इथं. सगळ्यात जास्त बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी 13 वेळेस अर्थसंकल्प सादर केलाय. त्यानंतर 2 नंबरला आपले लाडके अजितदादा पवार आलेले आहेत, 11 नंबरला आहेत. नंतर जयंत पाटील 10 अर्थसंकल्प त्यांनी सादर केलेले आहेत. ठीक आहे. बाकी एक आहेतच. ठीक आहे. हे पहिले 3, हे नवीन रेकॉर्ड बनलाय अजितदादा यांच्या नावावर. हा एक रेकॉर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की 11 वेळेस अर्थसंकल्प महाराष्ट्राचा त्यांनी सादर केलाय. आणि अजून मला वाटतं अजून 3 वर्ष तेच सादर करतील. म्हणजे बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांचा रेकॉर्ड अजितदादा तोडू शकतात. आता काही महत्वाच्या अर्थसंकल्पातल्या योजना आहेत की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी पर्यटन धोरण 2024च्या माध्यमातून 10 वर्ष पर्यटन क्षेत्रात 1 लाख कोटीची गुंतवणूक करणार आहेत. भव्य स्मारक आग्रा येथे होणार आहे. आंबेगाव पुणे येथील शिवसृष्टी प्रकल्पासाठी 50 कोटी रुपयाचा निधी देण्यात आलाय. नंतर हे निधी वगैरे आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी भरीव निधी. तर मागच्या वर्षी योजनेअंतर्गत 2,53,00,000 लाभार्थी महिलांना 33,232 कोटी रुपये निधीचे वाटप केलंय. आणि 25-26 साठी 36,000 कोटींचा नीतवियता प्राप्त देण्यात आलेली. म्हणजे नीतवियता म्हणजे खर्च, व्यय म्हणजे खर्च. ठीक आहे. 36,000 कोटी. आणि आपल्या ह्याच्यावरच एक मीम्स बनलं होतं की बाबा इस्रोचा सगळा मिळून पूर्ण वर्षाचं बजेट 1300 कोटीचं आहे. ठीक आहे. 1300 कोटीचं बजेट आहे. आणि आपल्या फक्त लाडक्या बहिणीवर आपण किती खर्च करतोय, महाराष्ट्र फक्त 36,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीसाठी आपण खर्च करत आहोत. म्हणजे ह्याच्यानुसार त्यांनी सांगितलं की किती विरोधाभास आहे. टेक्निकल गोष्टीमध्ये आपण जास्त पैसा लावत नाहीयेत, अशा योजनांमध्ये आपण पैसा लावतोय. वाईट चांगलं ह्याचे दोन्ही पण पैलू असतात. कोणतीच गोष्ट वाईट आणि चांगली एकत्र नसते. ठीक आहे. तर लखपती वगैरे बघायची गरज नाही. आणि बाकीचे राहिलेले योजना आहेत. सर्वाधिक निधी मिळालेली 10 विभाग. सगळ्यात जास्त निधी दिलाय महिला बालविकासला. ऊर्जा 2 नंबरला. सार्वजनिक रस्ते 3 नंबर. जलसंपदा 4ला. आणि आता कंबाईन ग्रुप सी झाली पूर्व परीक्षा, त्याच्यामध्ये हे पण विचारलं बरं इकॉनॉमिक्समध्ये की, पण केंद्राचं विचारलंय, राज्याचं विचारलं नाहीये की जी ऊर्जा आहे ना ह्याच्या आरोग्यापेक्षा जास्त ऊर्जेवर खर्च झाला, असं जोडायला म्हणजे असे 2 स्टेटमेंट एकमेकाला विरोधाभासी विचारलेले आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये मृदा जलसंधारण वगैरे आहेत. पण ऊर्जा 2ला आहे, 1 नंबरला महिला बालविकास आहे. ते काय आहे तर कारण तिथं 36,000 कोटीचा फक्त लाडकी बहीण योजनेसाठी निधी आहे. ठीक आहे. नंतर 27 जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबवणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्रासह गडचिरोली विकासाचे ग्रोथ हब म्हणून सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 जल्लोषात साजरे होणार आहे. लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 हे महाराष्ट्रात पण साजरं करण्यात येणार आहे. नंतर आरोग्य सामाजिक क्षेत्रासाठी विशेष निधी आणि योजना ह्याच्यामध्ये सगळ्या योजना एकत्र दिलेल्या आहेत. जेवढ्या महत्त्वाच्या वाटल्या ना मी तुमच्यासाठी ते सगळे एकत्र आणलेले आहेत. म्हणजे अर्थसंकल्पात जेवढं महत्त्वाचं वाटतंय तेवढं मी एकत्र केलंय. GI दर्जाप्राप्त नवीन उत्पादने. GI वर प्रश्न कमी असतात, सरळ सेवेला प्रश्न असतात. प्रत्येक महिन्यामध्ये मिनिमम 20-30 GI टॅग भेटतात भारतामध्ये. त्यातले काही महत्त्वाचे आहेत ना ते फक्त इथं आणलेत मी, ऑनलाईन मध्ये वाचून घ्या. जे सरळ सेवा करतात ते व्यवस्थित वाचा. जर महाराष्ट्राचं काही असेल ना तर आपल्याला ते डिटेलमध्ये पाहावं लागतं. आता आर्थिक घडामोडी ऑनलाईन मध्ये पाहूया.
LIC जगातील तिसरा सर्वोत्कृष्ट विमा ब्रँड ठरलाय, ही एक महत्वाची न्यूज आहे. नंतर आरबीआयचे कार्यकारी संचालक म्हणून डॉक्टर अजित रत्नाकर जोशी यांची निवड झाली, हे ऑलरेडी आपण नियुक्तीमध्ये पाहिलंय. सोरेंग जिल्हा हा भारतातील पहिला सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर बनलाय. त्याचा इथं हे राहिलं का, राज्य द्यायचं राहिलंय, ठीक आहे, राज्य नंतर देईल मी सोरेंग जिल्ह्याचं. पीएम सूर्यघर योजनेला पीएम सूर्यघर मोफत म्हणजे मोफत बिजली योजनेला 10 लाख स्थापनेचा टप्पा त्यांनी पार पाडलाय. 10 लाखाचा टप्पा त्यांनी गाठलाय, ठीक आहे. म्हणजे 10 लाख लाभार्थी याचे झालेले आहेत. उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे अत्याधुनिक मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यासाठी 21 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड आणि भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरण यांच्यात एक महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आलाय. नंतर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकार टॅक्सी आधारित सेवा सुरू करण्याची नवीन घोषणा केली, ऑलरेडी आपल्याला बघून झालंय. मेघालय पूर्व जैतिया हिल्स मधील बिंदी हाटी येथे सार्यगखाम ए या पहिल्या वैज्ञानिक कोळसा खान ब्लॉकचे उद्घाटन करण्यात आलंय. कुठं? मेघालयमध्ये, ठीक आहे. 7 सिस्टर मधली एक महत्वाची न्यूज आहे, ही तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. हे झालं आर्थिक घडामोडी काही वन लाईनर मधल्या. परत अजून पण आहेत. आशियाई विकास बँकेने ADB पॅसिफिक क्षेत्रातील स्थानिक व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी आणि भांडवल बाजार मजबूत करण्यासाठी फ्रंटियर सीड पॅसिफिक कार्यक्रम सुरू केलाय. फ्रंटियर सीड लक्षात ठेवा, फ्रंटियर सीड पॅसिफिक. 2024-25 आर्थिक वर्षात 250 दशलक्ष टन मालवाहतूक करणारा भारतातील पहिला रेल्वे झोन बनून ईस्ट कोस्ट रेल्वेने माल वाहतुकीत पुन्हा एकदा ऐतिहासिक टप्पा गाठलाय. सलग दुसऱ्या वर्षी ईस्ट कोस्ट रेल्वेने 250 मेट्रिक टनाचा टप्पा ओलांडलाय. मागच्या वर्षी पण ओलांडला होता, या वर्षी पण ओलांडलाय. 20 मार्च 2025 रोजी भारताने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 1 अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा ओलांडून ऐतिहासिक मैलाचा दगड गाठलाय. 1 अब्ज टन कोळसा उत्पादन होतोय भारतामध्ये एका वर्षामध्ये, हे नवीन रेकॉर्ड प्रस्थापित झालंय. भारत 2028 पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल असं भाकीत मॉर्गन स्टॅनले यांनी 13 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात वर्तवलंय. अमेरिका, चीन आणि जर्मनी नंतर ती जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. ही म्हणले होते कधी 2028 पर्यंत होईल, पण हे 2025 मध्ये साध्य झालंय आणि भारत आता 4थी अर्थव्यवस्था बनलाय. जर्मनीला मागे टाकेल काय? भारत जर्मनीला मागे टाकेल. भारताने जपानला मागे टाकले, जर्मनी सध्या वरीच आहे, ठीक आहे. भारत 4थी अर्थव्यवस्था ऑलरेडी बनला आहे. यांनी सांगितलं 28, भारताने 25 मध्ये ते करून दाखवलंय. जम्मू काश्मीर सरकारने बंगूस खोऱ्याला पर्यावरणीय पर्यटन स्थळ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी मार्च 2025 मध्ये नवीन नियमांची घोषणा केली आहे. बंगूस खोरे उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ स्थित आहे, ठीक आहे. हे महत्वाचं आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी 17 मार्च रोजी लाडो लक्ष्मी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2100 रुपये थेट आर्थिक मदत म्हणून मिळणार आहे. या महिन्यामध्ये दिल्लीची पण आपण योजना बघितली. आता ही लाडो लक्ष्मी योजना कोणाची आहे? तर ही हरियाणाची आहे, ठीक आहे. नायब सिंग सैनी यांनी जाहीर केली. किती रुपये? 2100 रुपये. महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणलं होतं 2100 देऊ, पण त्यांनी सध्या 2500 वर ठाम आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट. नवी दिल्ली येथे देशातील पहिल्या हायड्रोजन चलित ट्रक चाचण्या मार्च 2025 मध्ये पूर्ण करण्यात आल्या. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी शिलाँगमधील माव डियाडियांग येथे नॉर्थ ईस्ट सेंटर फॉर टेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन ऑलरेडी आपलं बघून झालंय राष्ट्रीय घडामोडीमध्ये, ठीक आहे. कायमस्वरूपी कॅम्पसची पायाभरणी केली त्यांनी. ओके, काही काही न्यूज आहेत ना ते डबल होतात माझ्याकडून, कारण भीती असते माझ्या मनात की न्यूज सुटू नये. युनेस्कोच्या शिक्षण संबंधित अहवाल. आता जे तुम्ही राज्यसेवा जर बघितली, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षा गट ब, त्याच्यामध्ये अहवाल विचारतात आयोगाने. आणि अहवाल असे विचारले की हा अहवाल कोण प्रकाशित करतं सॉरी. तर मी काय केलंय, जेवढे महत्वाचे अहवाल आहेत ना ते फक्त तुम्हाला इथं आणून उपलब्ध करून दिलेत. सरासरी सगळ्यात जास्त अहवाल मार्च एप्रिल महिन्यामध्ये असतात आणि जून महिन्यात एक असतात, ठीक आहे. तर हे सगळे अहवाल आहेत, त्यातलं एक एक पाहू. युनेस्कोचा शिक्षण संबंधित अहवाल 25व्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त लँग्वेज मॅटर ग्लोबल गायडन्स ऑन मल्टीलिंग्वल एज्युकेशन हा अहवाल त्यांनी प्रसिद्ध केलाय. कोणी? युनेस्कोच्या युनेस्कोने. नंतर नीती आयोगाने 3 मार्चला कर्जदारापासून निर्माणकर्त्यापर्यंत भारताच्या आर्थिक विकासाच्या कक्षेत महिलांची भूमिका या शीर्षकाचा अहवाल जारी केलाय. हा नीती आयोगाने केलाय, हे एक लक्षात ठेवा. हे युनेस्को, नीती आयोग. नंतर जागतिक बँकेने बिकमिंग अ हाय इन्कम इन जनरेशन या शीर्षकाचा अहवाल फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध केलाय. हे फक्त आपल्याला अहवाल बघतोय आपण सध्या, कारण आयोगाने अहवाल एक प्रश्न विचारलेला आहे. तर इंडियन काउन्सिल फॉर रिसर्च अँड इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स रिलेशन, त्याला ICRIER ने म्हणतात त्याला, फेब्रुवारी 2025 मध्ये भारताची डिजिटल अर्थव्यवस्था अहवाल 2025 हा प्रसिद्ध केलाय. भारताची डिजिटल अर्थव्यवस्था अहवाल. नंतर आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी ने मार्च 2025 मध्ये जागतिक ऊर्जा आढावा ग्लोबल एनर्जी रिव्ह्यू 2024 अहवाल जारी केलाय.
ठीक आहे, एवढे मार्च महिन्यातले अहवाल आहेत आणि आपण असं प्रत्येक महिन्यामध्ये एक अहवालाचं वेगळं स्वतंत्र पेज बघणार आहोत, कारण एकही मार्क आपला जाता कामा नये. ठीक आहे, आतापर्यंत आपण हे घेत नव्हतो कारण आयोग हे विचारतच नव्हतं, त्याच्यामुळे हे गरजच नव्हती. आपलं कसं गरजेवर अवलंबून असतं सगळं. आयोगाने विचारलं ठीक आहे, नाही सोडून द्या. आता जेवढ्या 2 योजना बघितल्या, एक दिल्लीची बघितली आणि एक आपल्या हरियाणाची बघितली या महिन्यामध्ये. तर मग मी काय केलंय, सगळ्या जेवढ्या योजना आहेत ना तेवढ्या तुम्हाला रिव्हिजनसाठी इथं उपलब्ध करून दिल्यात. ठीक आहे, मग ह्या योजना बघून घ्या की कोणाला किती रुपये भेटणार आहेत, काय भेटणार आहेत. मध्य प्रदेशची पण आहे, झारखंड आहे, कर्नाटक आहे, सगळ्या राज्यांनी आपापल्या योजना सुरू केल्यात. इथपर्यंत आर्थिक घडामोडी. आता आपल्याला पाहिजेत पर्यावरणीय घडामोडी. आता पाहूयात पर्यावरणीय घडामोडी. त्यातली पहिली न्यूज आहे, देशातील 58 व्याघ्र प्रकल्प माधव राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. माधव उद्यान कुठे आहे, तर मध्य प्रदेशमधील चंबळ प्रदेशामध्ये आहे. ठीक आहे, मध्य प्रदेशमधील चंबळ प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलंय. कधी, मार्च 2024-25 मध्ये मंत्री भूपेंद्र यादव यांनी हे जाहीर केलंय. तर हा देशातील 58वा आणि मध्य प्रदेशमधील 9वा व्याघ्र प्रकल्प ठरलाय. तर त्याचं स्थान शिवपुरी जिल्हा, चंबळ प्रदेश, मध्य प्रदेश. राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली 1958 ला. नंतर क्षेत्रफळ 354 किलोमीटर. महाराजा माधवराव सिंधिया यांचं ह्याला नाव देण्यात आलंय. हे अभयारण्यात सध्या 5 वाघ आहेत आणि सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प जर विचारले तुम्हाला तर 1 नंबरला मध्य प्रदेश आलाय 9 आहेत, 2 नंबरला महाराष्ट्र आहे 6 आहेत. ठीक आहे, सर्वाधिक वाघाची संख्या आहे मध्य प्रदेशमध्ये 785. व्याघ्र जनगणना मला वाटतं 2023 मध्ये, एप्रिल 2023 मध्ये आपण पाहिली होती, एप्रिल 2024 मध्ये पाहिलेली. ठीक आहे, दर 5 वर्षांनी जाहीर करण्यात येते. 3200 काहीतरी वाघ आहेत आपल्याकडं. हे 58 लक्षात ठेवा. अजून एक 58 सोबतच 57, 56, 55, 54 एवढे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण 23 मध्ये 2 दिले, 24 मध्ये 2 दिले आणि 25 मध्ये 1 आहे. हे तुम्हाला लक्षात असेलच. 23 मध्ये तुम्ही केलं, 24 मध्ये केलंय, आता 25 मध्ये पण एक लक्षात ठेवायचं तुम्हाला. नंतर जगामध्ये सर्वाधिक वाघ भारतामध्ये येतं, 3265 वाघ. 2 नंबरला रशिया आहे, 508 वाघ. जवळपास 75% पेक्षा जास्त वाघ भारतात आहेत पूर्ण जगाच्या. 3 ला बांगलादेश आहे, 4 ला इंडोनेशिया आहे. लक्षात ठेवा, भारतानंतर बांगलादेशचा क्रमांक नाही लागत, भारतानंतर रशियाचा क्रमांक लागतो आणि नंतर बांगलादेश लागतं. ठीक आहे, नंतर जर्नी ऑफ टायगर कन्झर्वेशन इन इंडिया. तर 2006 ला पहिली जनगणना झाली, 1411 वाघ भरले होते. 2023 मध्ये एप्रिल 2023 ला जाहीर करण्यात आली. किती, 50 वर्ष पूर्ण झाले ह्याला, आपल्या काय म्हणतात त्याला, प्रोजेक्ट टायगरला. हे इथं बघू शकता तुम्ही, 73 ला लॉन्च झाला, 72 ला कायदा झाला, 73 ला लॉन्च झाला प्रोजेक्ट टायगर. त्याला 50 वर्ष पूर्ण झाले 2023 मध्ये आणि त्यावेळेस मोजली होती संख्या होती 3682. ठीक आहे, एक मिनिट, 3682. हा, इथं 3265 झालंय, 3682 वाघ इथं फोटो मध्ये दिसल. 23ची एकदा जनगणना बघून घ्या, एक्झॅक्ट आकडा तिथं आहे. इथं मीच कन्फ्युज झालं इथं. ठीक आहे, कारण आत्ताच्या न्यूज मध्ये मी 3265 बघितले, इथं त्यांनी 3682 दिलेत. बरोबर, 3682 आहेत. इथं थोडा आकडा चुकलाय, ही मागचा डाटा असेल. ठीक आहे, एवढी दुरुस्ती करून घ्या. भारताने युनेस्को वारसा दर्जासाठी आपल्या तात्पुरत्या यादीमध्ये ठिकाणी समाविष्ट केली. 6 ठिकाणी समावेश करण्यात आलाय. तात्पुरती यादी म्हणजे काय असते की बाबा बेसिक सुरुवातीला म्हणजे तात्पुरती निवड यादी, नंतर मग फिक्स होईल. ते 6 ठिकाण आहेत. एकदा फक्त रीड करून घ्या, ह्याच्यावर प्रश्न येत नाहीयेत. तात्पुरत्या यादीवर प्रश्न नसतो. जर एखादं महाराष्ट्राचं स्थळ असेल ना तर ते जास्त महत्वाचं असतं, फक्त एकदा वाचून घ्या. तर या नव्या समावेशासह भारताच्या तात्पुरत्या यादीत आता एकूण 62 स्थळ आहेत. म्हणजे हे 62 स्थळ आहेत ना, ह्यांच्यापैकी कोणत्या तरी ह्याला युनेस्कोचा वारसा दर्जा मिळणार आहे. आता 23-24 मध्ये ज्यांना भेटले होते ना ते प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. सध्या भारतातील एकूण 43 स्थळे युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहेत. त्यापैकी 35 सांस्कृतिक श्रेणीमध्ये, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्र श्रेणीमध्ये समाविष्ट आहे. हे एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता हे 6 स्थळ जे दिलेत आता नवीनचे, ते सगळे फोटोसहित मी तुम्हाला इथं आणून ठेवलेत, फक्त एकदा रीड करा. आता जागतिक वारसा दिवस असतो 8 एप्रिलला. नंतर भारतात एकूण 43 जागतिक वारसा स्थळ आहेत. जगात एक 1223 आहेत. भारतातलं पहिलं 83 ला अजिंठा वेरूळ आणि लाल किल्ला तिघाला देण्यात आलं. नंतर इटलीमध्ये सगळ्यात जास्त वारसा स्थळ आहेत, 60 आहेत, 1 नंबरला आहे. नंतर चीनमध्ये 2 नंबरला आहेत, 59. 3 नंबरला फ्रान्स आहे 53 आणि 4 ला आपला 6 नंबरला आपला भारत आहे 43 स्थळे. ठीक आहे, 6वा आहे, लक्षात ठेवा. हे मधले 4-5 मी ओढून टाकलेत. पहिले 2 लक्षात राहिले आणि भारत लक्षात राहिला तरी तुमचं काम पूर्ण होऊन जातं. इटली, चीन आणि भारत आपला 6 नंबरला आहे. कांगोर व्हॅली राष्ट्रीय उद्यान छत्तीसगड. कांगोर व्हॅली राष्ट्रीय उद्यानाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये समावेश करण्यात आलाय. जे आता 6 बघितले का आपण, त्यापैकी हे 1 आहे. फक्त हे जास्त न्यूज मध्ये चर्चेत होतं, त्याच्यामुळे आपण एकदा हे परत एकदा वेगळं घेतलंय आपण. ठीक आहे. भारतातील वारसा स्थळांमधील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी बिस्लरीने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणासोबत सामंजस्य करार केलाय. कोणी केलाय? बिस्लरी वॉटर बॉटल नाही का, तिने. आणि कुठं? वारसा स्थळांमधील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी. ओके, तर अडॉप्ट हेरिटेज 2.0 प्रोग्राम अंतर्गत हे बिस्लरीने यांच्यासोबत करार केलाय.
तर उद्देश काय आहे? वारसा स्थळावरील ऐतिहासिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करणे. प्रकल्पाचा पहिला टप्पा 4 ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या जलस्रोतांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यातलं पहिलं आहे चांद बावरी, ती भानेरी राजस्थान या ठिकाणी आहे. नंतर निमराना राजस्थान येथील बावरी, नंतर रणथंबोर किल्ल्यावरील पद्मा आणि राणी तलाव, आणि कलिंगड किल्ला उत्तर प्रदेश मधला बुदाबुदी तलाव. ठीक आहे, हे बिस्लरीने करार केला एवढं लक्षात ठेवा, ज्या आपल्या कोणासोबत? भारतीय पुरातत्व सर्वेक्षणासोबत. कारण हे जे स्थळ आहेत ना, हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अंतर्गत येतात. त्यांची परमिशन शिवाय तिथं काहीच करू शकत नाहीत तुम्ही. राष्ट्रीय पर्यावरण परिषद 2025 ही राष्ट्रीय म्हणजे भारताची आहे. तर 29 मार्चला ही आयोजित करण्यात आली. नवी दिल्ली या ठिकाणी भरवण्यात आली. उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. आयोजन नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल हे करतं दरवर्षी. ठीक आहे, नॅशनल कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट 2025. पॅरामेट्रिक विमा योजना. तर गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेड, डिजिट इन्शुरन्स आणि KM दस्तूर इन्शुरन्स ब्रोकर्स यांनी हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांक AQI वर आधारित भारताची पहिली पॅरामेट्रिक विमा योजना विकसित केली आहे. म्हणजे ही हवेच्या गुणवत्तेचा जो निर्देशांक आहे त्याच्यावर आधारित भारताची पहिली पॅरामेट्रिक विमा योजना आहे. ठीक आहे, हा कार्यक्रम दिल्ली राजधानी क्षेत्र मधील स्थलांतरित कामगारांसाठी आहे, जे अत्याधिक हवेच्या प्रदूषणामुळे लागू असलेल्या बांधकाम बंदीमुळे प्रभावित झालेले आहेत. म्हणजे जे दिल्ली आहे क्षेत्र, दिल्लीचं तिथं जे बांधकाम मजूर आहेत त्यांना जे पोल्युशनचा सामना करावा लागतो ना, त्यांच्यासाठी ही योजना आहे. जेव्हा दिल्लीचा AQI 2 पेक्षा जास्त वेळा 400 पेक्षा जास्त होतो, तेव्हा या पॅरामेट्रिक विमा योजनेअंतर्गत 6200 स्थलांतरित कामगारांसाठी प्रत्येक 6000 रुपयापर्यंत कव्हर दिलं जातं. तर विमा प्रकार पॅरामेट्रिक विमा, ज्यामध्ये ठराविक पर्यावरणीय निकष ओलांडल्यास थेट भरपाई दिली जाते. म्हणजे जर वातावरण जास्त बिघडलं, तुम्ही काम करत असाल, तुम्ही जर हा विमा काढलेला असेल तर तुम्हाला 6000 रुपये मिळून जातील. ठीक आहे, पॅरामेट्रिक विमा योजना. जर वातावरण जास्तच खराब झालं तर तुम्हाला ती कंपनी पैसा देणार. पृथ्वी तास 22 मार्च 2025 याला वसुंधरा तास असं पण म्हणतात, अर्थ हावर्स. तर 8:30 ते 9:30 या दरम्यान पृथ्वीवर, म्हणजे संध्याकाळी टाइम झोन वेगवेगळे असतात, तर 8:30 ते 9:30 ह्या 1 तासामध्ये जेवढे लाईट्स असतात, जे आपले कृत्रिम लाईट्स, ते सगळे बंद करायचे आणि एक पृथ्वी दिवस म्हणून साजरा करायचे. यासाठी हा अर्थ आवर साजरा केला जातो. तर ह्या वर्षीचा 22 मार्चला साजरा करण्यात आला. तर किती? 8:30 ते 9:30. तर पृथ्वी दिवसाची सुरुवात 2007 मध्ये वर्ल्ड वाईड फंड म्हणजे WWF द्वारे करण्यात आली होती. हा उपक्रम व्यक्ती संस्थांना प्रोत्साहित करतो की त्यांनी 8:30 ते 9:30 वेळेत अनावश्यक विजेचे दिवे बंद करून पृथ्वीला 1 तास द्यावा. ही ग्रहासाठी असलेली त्यांची बांधिलकी दर्शवते. मग यावर्षी थीम काय होती? संकल्पना #बी वॉटर वाईज. तुम्ही इथे फोटोमध्ये पण पाहू शकता, बी वॉटर वाईज. अजून एक मोठी थीम आहे वरती, तिची गरज नाहीये, फक्त एवढी पण लक्षात ठेवली तरी मोठी गोष्ट आहे. ह्याच्यावर आतापर्यंत प्रश्न आलेला नाहीये. सरळ सेवेला आणि UPSC मध्ये प्रश्न आहेत, पण हा आपल्यासाठी पण महत्वाचा आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची 7वी बैठक, NBWL नॅशनल बायोलॉजिकल, ठीक आहे असू द्या. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची 7वी बैठक 3 मार्च 2025 रोजी गुजरातमधील सासनगीर, जुनागड जिल्हा आहे, येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अध्यक्ष कोण आहेत? आपले पंतप्रधान आहेत. नॅशनल बोर्ड ऑफ फॉर वाईल्ड लाईफ, हे NBWL चा लॉंग फॉर्म आहे. आठवण्याचा प्रयत्न करत होतो, मला काय आठवत नव्हतं, इथं खाली लिहिलेलं आहे नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ. NBWL ची वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे. वैधानिक म्हणजे काय? कायद्यानुसार स्थापन झालेली. संवैधानिक म्हणजे काय? संविधानाने स्थापन झालेली. ठीक आहे, ही पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील 47 सदस्यीय समिती आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री याचे उपाध्यक्ष असतात. उपाध्यक्ष कोण? पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री. सदस्य किती? 47. आणि अध्यक्ष कोण? भारताचे पंतप्रधान. प्रथमच आता ही बैठक पार पडली तिथपर्यंत ठीक आहे. पण या बैठकीमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्यात, बऱ्या 10-15 घडामोडी. त्यातल्या महत्वाच्या 3 घडामोडी मी तुमच्यासाठी इथं आणल्यात, कारण त्या मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. त्यातली पहिली आहे, प्रथम रिव्हर लाईन डॉल्फिन गणना करण्यात आली. देशातील 8 राज्यातील 28 नद्यांमधील 6327 डॉल्फिन्स अस्तित्वात असल्याचा अहवाल प्रकाशित करण्यात आलाय. हा अहवाल आता पुढे आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे, फक्त इथं ह्या बैठकीमध्ये तो अहवाल प्रकाशित करण्यात आला म्हणून तो इथं आलाय. आशियाटिक सिंहांची 16वी गणना यावर्षी 2025 मध्ये गीरमधील हाती घेण्याची घोषणा करण्यात आली. हे प्रत्येक 5 वर्षांनी होते. अखेरची 2020 मध्ये झाली, आता ती 2025 मध्ये होणार आहे. ठीक आहे, वाघात जनगणना आपण मागे पहिली 2023 मध्ये, एप्रिल 2023. नॅशनल रिफेरल सेंट्रल फॉर वाईल्ड लाईफ, जुनागड येथे वन्यजीव आरोग्य आणि रोग व्यवस्थापन भूमिपूजन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचं भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. ठीक आहे, या महत्वाच्या 3 गोष्टी आहेत की ज्या सगळ्यात महत्वाच्या आहेत. आता डॉल्फिनची जनगणना आपल्याला पुढे पाहायची आहे. फक्त 7वी बैठक गुजरातमध्ये आयोजित करण्यात आली. अध्यक्ष आपले पंतप्रधान होते. आता ही भारतातलं पहिलं नदी डॉल्फिन सर्वेक्षण, हे सर्वेक्षण आहे बरं, लक्षात ठेवा. भारतातील पहिल्या व्यापक नदी डॉल्फिन सर्वेक्षणामध्ये म्हणजे 2021 ते 23 या दरम्यान
6,327 नदी डॉल्फिन नोंदवले गेलेत, ज्यामध्ये 6,324 गंगेतले डॉल्फिन आहेत आणि 3 सिंधू नदीतील डॉल्फिन आहेत आणि यांचा समावेश आहे. ठीक आहे, म्हणजे यातले 6,300 म्हणजे 63 ना, 36च्या उलटी करा 63 होतात. ठीक आहे, एकमेकाच्या विरोधात आकडे आहेत आणि 24 ते गंगेत आहेत. राहिलेले 3 कुठे आहेत? सिंधू नदीमध्ये आहेत. सिंधू नदी जल करार आता सध्या चर्चेत आहे, पाकिस्तानचं आपण पाणी रोखलंय. असो, तुम्हाला तो आकडा लक्षात ठेवायचा आहे. नंतर सगळ्यात जास्त जर बघितलं तर उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त डॉल्फिन आहेत, 2,397, जवळपास 2,400 सर्वाधिक संख्या नोंदवली गेली. त्यानंतर बिहार 2 नंबरला आहे, 22,2,2,2,0. ठीक आहे, सोपं आहे आकडा लक्षात ठेवायला. नंतर त्यानंतर आहे पश्चिम बंगाल 815, नंतर त्यानंतर आसामचा क्रमांक लागतो, झारखंड 162 आणि राजस्थान मध्य प्रदेश 95 प्रत्येकी. पंजाबला 3 आहेत. पंजाबमध्ये 3 कुठे आहेत? तर ते हे सिंधू नदीतले डॉल्फिन आहेत पंजाबमध्ये. तर आता हे सगळं डिटेल व्हायचं, हे इथे खाली जेवढं दिले ना तेवढं मी इथं वरती मराठीमध्ये आणलंय, बाकी काही नाहीये. सगळं आटा इथं कव्हर आहे. तुम्हाला न्यूज वाचणं जड जात असेल, बोर वाटत असेल, तुम्ही फक्त फोटो बघा. हा फोटो महत्वाचा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. आकडा लक्षात राहील 6324. सोपं आहे. जर तुम्हाला ह्याला आकडे लक्षात ठेवायचे असतील ना तर मोबाईलचा जे पासवर्ड आहे ना ते बदलीत राहायचं सारखा. एक असं नका करू सगळं विसरून जाईल, तसं करू नका. फिंगरप्रिंट पण ठेवा, पण हे आकडे पण ठेवा. 6324. लॉस अँड डॅमेज फंड मधून अमेरिकेने माघार घेतली. एक लॉस अँड फंड डॅमेज होता, त्याची स्थापना कधी झाली? 2022 मध्ये इजिप्तमध्ये शर्म अल शेख येथे झालेल्या 27व्या हवामान बदल परिषदेमध्ये कोप 27 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली. सुरुवात कार्यरत झाला तो कोप 28 मध्ये 2023 मध्ये दुबईमध्ये. ठीक आहे, तर त्याच्यामधून आपल्या अमेरिकेने माघार घेतली. आणि अमेरिकेने माघार घेणं म्हणजे काय असतं? सगळ्यात जास्त जो निधी पुरवतो ह्या डॅमेज निधीला, सॉरी ह्या फंडला, तो अमेरिका आहे. तिने जर माघार घेतली म्हणलं ह्याचा परिणाम होणारच. तर अमेरिकेने हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांना बळी पडलेल्या विकसनशील राष्ट्रांना आर्थिक मदत देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या लॉस अँड डॅमेज फंड मधून माघार घेतली. त्याचं व्यवस्थापन संयुक्त राष्ट्र हवामान बदल फ्रेमवर्क करार म्हणजे UNFCCC करत होतं. विश्वस्त जागतिक बँक होती पहिली 4 वर्ष. नंतर उद्दिष्ट होतं हवामान बदलाच्या परिणामामुळे सर्वात असुरक्षित व प्रभावित झालेल्या राष्ट्रांना आर्थिक मदत प्रदान करणे. म्हणजे काय की तुम्ही विकसित देशांनी विकसित होण्याच्या नादामध्ये, जे औद्योगिक क्रांतीच्या नादामध्ये जे निसर्गाचं नुकसान केलंय आणि त्यांनी जे विकसनशील देश आहेत त्यांना जे नुकसान झालंय त्याची भरपाईसाठी तुम्ही थोडा पैसा गोळा केला, ह्या फंडमध्ये टाकला आणि मग ज्यांचं नुकसान झालंय मग त्यांना तो लॉस अँड डॅमेज निधी म्हणून हे उपलब्ध करून देत होते. ठीक आहे, त्याच्यातून अमेरिकेने आता माघार घेतली, एवढं लक्षात ठेवा. कोप 27-28 दोन्ही लक्षात ठेवा. जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2024 प्रकाशित करण्यात आलाय. स्विस कंपनी IQER ने मार्च मध्ये हा अहवाल प्रसिद्ध केलाय. 7व्या वार्षिक जागतिक हवा गुणवत्ता अहवाल आया की तो रिझन फॉर थाला किती 7. तर जागतिक 5वा सर्वात प्रदूषित देश ठरलाय आपला भारत. तर मेघालयमधील बायर्नीहाट हा जगातील सर्वात प्रदूषित महानगर ठरले. जर देशाचा विचार केला तर भारत 5वा सर्वात प्रदूषित देश आहे. आणि जर एखाद्या ठिकाणाचा म्हणजे शहराचा विचार केला महानगरचा तर मेघालयमधलं एक बायर्नीहाट येते. ठीक आहे, बायर्नीहाट. तर 2024 मध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित देश, त्याच्यात 5 नंबरला भारत आहे, पण त्याच्या आधी 1 नंबरला 4 आहे, 2 नंबरला बांगलादेश आहे, 3 नंबरला पाकिस्तान आहे, 4 नंबरला रिपब्लिक कांगो देश आहे, 5 नंबरला आपला भारत आहे. तर 2024 मध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित महानगराचा जर विचार केला तर टॉपचं भारताचं आहे बायर्नीहाट मेघालय, भारत. दिल्ली 2 नंबरला आहे, 3 नंबरला कारागंदा आहे, हे कझाकिस्तानचं आहे, 4 नंबरला मुलानपूर आहे, हे पण भारताचं आहे. फक्त तिसरं सोडलं तर पहिले 5 पण भारताचे आहेत. ठीक आहे, 2024 मध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी शहर ठरलंय दिल्ली. राजधानीचा विचार केला तर दिल्ली आपली खतरे में आहे. आताचं जे इन्शुरन्स बघितलं ना आपण, ते पर्यावरण पोल्युशन संबंधित होतं, दिल्ली मधलंच होतं ते. 2024 मध्ये जगातील सर्वात स्वच्छ महानगर ठरलंय मायागेज प्युर्टोरिको, हे बेट आहे, आयलंड आहे, तिथलं हे सगळं शहर स्वच्छ ठरलंय. ठीक आहे, हे बेसिक पॉईंट तुम्हाला जेवढे इथं हायलाइट करून दिलेत ना तेवढे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर जागतिक हवा गुणवत्ता अहवाल आहे ना तो इथं न्यूज मध्ये आलता. तर आता हे न्यूज मधलं मी मराठीमध्ये काढले बाहेर, थोडं ब्लर आली इमेज. पहिले 5 राजधान्या, पहिले 5 देश, भारत इथं आहे आपला. ठीक आहे, पहिले दिल्ली पण आहे. नंतर ह्याच्यामध्ये कोण कोण काय काय आलं इथं सगळं दिलेलं डिटेल वाईज. थोडं ब्लर आहे, सोडून द्या. इकडे या. पहिल्या 20 शहरापैकी 13 शहरं भारताचे आहेत. हे सगळे मधलं जर हे 4 आणि इथलं 1, 5, 6 आणि 7, हे जर 7 सोडले ना तर पहिले 20 पैकी 13 शहरं आपल्या भारताचे आहेत. सगळे इथं डिटेल वाईज दिलेत तुम्हाला, सगळे करायची गरज नाही. पहिले 2 लक्षात ठेवा, बर्नीहाट इंडिया आणि दिल्ली इंडिया. वनतारा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. वनतारा प्रकल्प कुठे? गुजरातमध्ये. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वनतारा या जगातील सर्वात मोठ्या प्राणी बचाव पुनर्वसन संवर्धन केंद्राचे उद्घाटन 4 मार्च 2025 रोजी केलंय. रिलायन्सच्या जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये 3500 एकर मध्ये पसरलेला वनतारा हा 2000हून अधिक प्रजाती, 1.5 लाखाहून अधिक बचावलेले धोक्यात असलेले प्राणी आहेत. म्हणजे कसं, जगामध्ये कुठं जरी एखाद्या प्राण्याला इजा झाली किंवा त्याला काही प्रॉब्लेम असेल किंवा त्याला डॉक्टरची गरज असेल तर तो प्राणी तिथून, हे रिलायन्स फाउंडेशन आहे ना,
ते पूर्ण स्वखर्चाने तिथून तो प्राणी उचलून आणते विमानामध्ये आणि इथं आणून त्याच्यावर ट्रीटमेंट करते. नंतर ह्या 35.5 एकरमध्ये त्याला सोडण्यात येतं, किंवा जर त्याचं व्यवस्थित हे झालं असेल, म्हणजे आजार राहिला असेल, तर मग त्याला परत स्वतःच्या वास्तवामध्ये ते रिलीज करतात. ठीक आहे. आणि सगळा खर्च कोण करतं, तर रिलायन्स फाउंडेशन करतं. ठीक आहे. पायउधी मानवी दूध. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने एम्सने व्यापक स्तनपान व्यवस्थापन केंद्र म्हणून काम करणारी पायउधी ही मानवी दूध बँक सुरू केली आहे. तर उद्देश नवजात शिशु अतिदक्षता विभागात गंभीर आजारी असलेल्या मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांना पाश्चराइज्ड दात्याचे मानवी दूध पुरवणे. ठीक आहे. काहीच कसं असतं, लहान मुलांचं आई वारते म्हणजे जन्म झाल्यानंतर, तर त्यांना दूध मिळत नाही, त्यांच्यासाठी त्यांनी पायउधी मानवी दूध ही दूध बँक सुरू करण्यात आली. ठीक आहे. दिल्लीमध्ये एम्स. पर्यावरणीय घडामोडी ऑनलाईन मधल्या पाहायच्यात आपल्याला. इंदूर आणि उदयपूर ही पहिली 2 भारतीय शहरे बनली आहेत ज्यांना रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत मान्यताप्राप्त पाणथळ शहरांच्या जागतिक यादीमध्ये स्थान मिळाले. इंदूर आणि उदयपूर लक्षात ठेवणे. पर्यावरणीय शाश्वततेच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत इंदूर स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणजे PPP मॉडेलवर आधारित ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट स्थापन करणारे भारतातलं पहिलं शहर ठरणार आहे. इंदोर कधी पण चर्चेमध्ये असतं. 7 स्टार आणि मागच्या 7 वर्षापासून भारतातलं सर्वात स्वच्छ शहर म्हणजे इंदोर. ठीक आहे. महाराष्ट्रातलं मला वाटतं नवी मुंबई. ब्रिटनमधील ऑक्सफर्डशायर परगण्यातील एका चुनखडीच्या खाणीत डायनासॉरच्या पावलांचे जवळपास 200 ठसे मिळालेत. हे ठसे तब्बल 16.6 कोटी वर्षापूर्वीचे असून संशोधकांनी त्या स्थळाला डायनासॉरचे हायवे म्हणजे डायनासॉर पाथवे असं नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. डायनासॉर पाथवे किंवा आपल्या मराठीत डायनासॉरचा हायवे असं आहे. कुठे ते? ब्रिटनमध्ये. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मध्ये सुधारणा करण्यासाठी संसदेने मार्च 2025 मध्ये आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक 2024 मंजूर केले. नंतर लेफ्टनंट गव्हर्नर VK सक्सेना यांनी 7 मार्च 2025 रोजी दिल्लीतील अमृत जैवविविधता उद्यानाचं उद्घाटन केलंय. ठीक आहे. हे बेसिक पर्यावरणीय घडामोडी होत्या आपल्या एवढ्या, तुम्हाला ज्या लक्षात ठेवायच्या आहेत. भारतातील पहिली एकात्मिक API ग्रीन हायड्रोजन आणि 2G इथेनॉल उत्पादन सुविधा हिमाचल प्रदेशमधील सोलन येथे बद्दी बरोटेवाला नालगड येथे स्थापित केली जाणार आहे. ठीक आहे. नंतर आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम मधील ऋषिकोंडा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र परत मिळाले होतं. त्याला तक्रार करण्यात आली, नंतर ते वापस घेण्यात आलं, परत एकदा देण्यात आलं. मला वाटतं भारतातले सध्या 13 बीचेस आहेत ज्यांना ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र प्राप्त आहे. आसाम मंत्रिमंडळाने चिराग रिपू हत्ती अभयारण्याला राज्यातील 8वे राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिसूचित केलंय. हे जंगल आता सिकना जलाव राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखलं जाणार आहे. ठीक आहे. राष्ट्रीय उद्यान तुम्हाला लक्षात ठेवावं लागतात. त्याच्यामध्ये आता ह्याची पण एक भर पडली आसामच्या. आणि जोड्या लावामध्ये राज्यसेवेला कंबाईनला आयोग विचारत राहतं सारखं. राष्ट्रीय उद्यान. एग्रीवोल्टिक्स प्रकल्प स्वीकारणारे उत्तर प्रदेश हे देशातलं पहिलं राज्य बनलंय. या प्रकल्पांतर्गत एकाच जमिनीवर शेती आणि सौर ऊर्जा निर्मिती दोन्ही शक्य होणार आहे. ठीक आहे. एग्रीवोल्टिक्स प्रकल्प एवढं लक्षात ठेवा. हे स्वीकारणारं उत्तर प्रदेश पहिलं राज्य आहे देशातलं. पहिला शब्द आला तिथं तुम्हाला एक स्टार करून ठेवायचा आहे. उत्तर प्रदेश बाबत हे लक्षात ठेवा. आता इथपर्यंत होत्या पर्यावरणीय घडामोडी. अजून एक, आता सध्या दुर्घटना घडली विमानाची आपल्या भारतामध्ये. तर आतापर्यंत जेवढे विमानतळ दुर्घटना झालेत ना, मी ते सगळे इथं ऑनलाईन मध्ये इथं उपलब्ध करून दिल्यात. ह्याच्यापैकी आयोग तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारेल किंवा एखादी चुकीची तारीख देईल आणि खालीलपैकी चुकीचं कोणतंही विचारेल. त्याच्यामुळे ह्या डेट एक्झाम होईपर्यंत किंवा तुम्हाला पोस्ट मिळेपर्यंत तुम्हाला ह्या लक्षात पाहिजेत. सर्वसामान्यपणे तुमच्या थोड्याफार लक्षात असतातच. ठीक आहे. आता इथपर्यंत होत्या पर्यावरणीय घडामोडी. आता आपल्याला पाहायच्या संरक्षण घडामोडी. त्यातली पहिली न्यूज आहे तवस्व फ्रिगेटचे अनावरण. तर भारतीय नौदलाने 22 मार्चला गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे तवस्व फ्रिगेटचे अनावरण केले. प्रोजेक्ट 1135.6 अंतर्गत अतिरिक्त फॉलो ऑन ऑर्डर्स मधील हे द्वितीय फ्रिगेट्स आहे. तर महाभारतातील भीमाच्या गदेवरून या जहाजाला तवस्व असे नाव देण्यात आले. ते की भीमाच्या गदेचं नाव होतं. नंतर या प्रकल्पातील पहिले जहाज त्रिपूरचे 2024 मध्ये अनावरण करण्यात आलं. त्यावेळेस आपण त्रिपूर बघितलं 2024 मध्ये. 25 मध्ये सेकंड आहे तवस्व. ही जहाज आहे पृष्ठभागावर जमिनीखाली आणि हवाई लढाऊ ऑपरेशनसाठी डिझाईन केलेली आहे. माप त्याची लांबी 124.8 मिलीमीटर, रुंदी 115.2, ड्राफ्ट 4.5, विस्थापन 1600 ते 3800 टन वजन उचलू शकतात ते. कमाल गती 28 नॉट्स. 1 नॉट्स म्हणजे 1.85 किलोमीटर. ठीक आहे. हे पाण्यातला वेग असतो नॉट्सचा. हे तर तुम्ही ते फ्रिगेट्सला पाहू शकता. म्हणजे हे छोटं जहाज आहे. छोटे ऑपरेशन्स असतात ना फास्ट मध्ये करायचे, त्यासाठी या जहाजाचं अनावरण करण्यात आलं. इथं फोटो तुम्ही पाहू शकता. तवस्व हे भीमाच्या गदेचं नाव आहे महाभारतातलं. अस्त्र बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल ह्याची चाचणी घेण्यात आली. भारताने अस्त्र या बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईलची यशस्वी चाचणी प्रक्षेपण केले. चाचणीचे ठिकाण होतं ओडिसातील चांदीपूर किनाऱ्यावरून. रेंज आहे 100 किलोमीटर प्लस लक्ष्य भेदू शकते. 100 किलोमीटर पेक्षा जास्त
म्हणजे इथून जर मारा केला तर 100 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीवर असणारं लक्ष भेदू शकते. नंतर प्रकार आहे एअर टू एअर मिसाईल, म्हणजे ती हवेतच फायर करायची आहे, जेमिनीहून फायर करू शकत नाही. हलके लढाऊ विमान LCA तेजस AF-MK1 प्रोटोटाईप वरून ही चाचणी घेण्यात आली, कारण हे लढाऊ तेजस विमान आहे ना, हे स्वदेशी आहे, ही मिसाईल पण स्वदेशी आहे भारताची. ठीक आहे, हे क्रमांक लक्षात ठेवा. AF-MK1 हे प्रोटोटाईप आहे LCS तेजसचं, हे आयोगाने ह्याचे जे विचारलेले आहेत. आपलं जे मिराज MK असतं ना, त्याचे प्रकार असतात 30K वगैरे वगैरे, ते आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे हे एक लक्षात ठेवा. ही DRDOने विकसित केलंय आणि भारताच्या वायुदलाने अस्त्रचा यापूर्वीचा आपल्या ताफ्यामध्ये समावेश केलेला आहे वायुदलामध्ये, कारण हे एअर टू एअर आहे. एअर टू एअर फक्त कोण जातंय? भारतीय हवाई दल. ठीक आहे, हे बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. हा, त्याची स्पीड आहे 5555 किलोमीटर पर हवरने हे लक्ष्यावर मारा करतं. रेंज 70 किलोमीटर. वेपन संस्कृत. ठीक आहे, मिनिंग त्याचं जर तुम्हाला अस्त्रचं नाव जर म्हणजे संस्कृत मधला जर मिनिंग विचारला तर त्याचा अर्थ होतो वेपन म्हणजे शस्त्र, अस्त्र म्हणजे शस्त्र. ठीक आहे, ही बेसिक पॉईंट आहे, पण हे 100 किलोमीटरपेक्षा जास्त लक्ष भेदू शकते. ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्र. ब्रह्मास्त्र नावाचं तुम्ही चित्रपट पाहिला असेल, तर आता ते क्षेपणास्त्र बनवण्यात आलंय आणि ब्रह्मोस जी मिसाईल आहे ना ती वेगळी आणि ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्र वेगळं आहे. तर भारतीय शास्त्रज्ञांनी ताशी 12,144 किलोमीटर वेगाने जाणारे ब्रह्मास्त्र हे लांब पल्ल्याचे जहाज विरोधी क्षेपणास्त्र विकसित केलंय. जहाज विरोधी, बरं लक्षात ठेवा. नाव लॉंग रेंज अँटीशिप मिसाईल, त्याला LRASHM असं म्हणतात. हे क्षेपणास्त्र DRDOने विकसित केलेलं हायपरसॉनिक ग्लाइडेड मिसाईल आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला आहे 1,500 किलोमीटर आणि तेवढं एका तासामध्ये ते मारा करू शकतंय. ब्रह्मास्त्र अजून याच्या चाचण्या चालू आहेत, विकसित केलंय, अजून चाचण्या सुरू आहेत. शस्त्रास्त्र आयातीमध्ये भारत दुसरा आलाय. तर हे दरवर्षी हा अहवाल प्रकाशित होतो. तर 10 मार्चला स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने, म्हणजे त्याला SIPRI असं म्हणतात, जाहीर झालेल्या अहवालानुसार 2020 ते 24 दरम्यान भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश ठरलाय. बरं, आयातदार, निर्यातदार नाही. तर जागतिक शस्त्रास्त्र आयातीत भारताचा वाटा 8.3%. यापूर्वी 19 ते 23 या कालावधीत भारत जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयात करणारा देश होता. म्हणजे जवळपास 19 ते 23 मागच्या जवळपास 5 वर्ष भारत टॉपला होता. आता भारत 2 नंबरला आलाय. तर भारताच्या एकूण शस्त्रास्त्र आयातीमध्ये रशियाचा हिस्सा 36%. सगळ्यात जास्त आपण जे शस्त्रास्त्र आहेत ना ते रशियाकडून घेतो. 2 नंबरला फ्रान्सचा क्रमांक लागतो. 3 नंबरला इस्रायलचा क्रमांक लागतो. म्हणजे आपण यांच्याकडून जास्त आयात करतो. 2020 ते 24 या कालावधीत युक्रेन हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयात करणारा देश बनला आहे. का? रशिया युक्रेन सध्या युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे युक्रेन 1 नंबरला गेलाय, भारत 2 नंबरला आलाय. तर 20 ते 24 मध्ये शस्त्रास्त्रांचे सर्वात मोठे आयातदार देश जागतिक हिस्सा युक्रेन 8.8%, भारत 8.3%, 2 नंबरला आहे. कतार आणि सौदी अरेबिया 3 नंबरला आले, प्रत्येकी 6.8%. आणि 4 नंबरला पाकिस्तान आहे. भिकारीकडे एवढं कसा पैसा येतो काय की आयात करायला. ठीक आहे, हे ह्याच्या मागे कारण आहे अमेरिका. भीक पण अमेरिकात देते आणि स्वतःचे शस्त्र पण अमेरिकात त्यांच्याकडून खरेदी करून घेते. म्हणजे अमेरिका एवढा शहाणा देश आहे की पाकिस्तानला म्हणतो की काय करा, आम्ही तुम्हाला लोन देतो. मग लोनचा पैसा कुठं गुंतवा, तर तुम्ही आमच्याकडून शस्त्रास्त्र खरेदी करा आणि भारतासोबत युद्ध खेळत बसा. म्हणजे भिकाऱ्याला अजून भिकायला नाही की अमेरिका तुमचं शोषण करते. ठीक आहे, हे मानसिक गुलाम, मानसिक भिकारी पाकिस्तान. ठीक आहे, सोडा, महत्वाचा मुद्दा तो नाहीये. महत्वाचा मुद्दा हे की इथं युक्रेन 1 ला आहे, इंडिया 2 ला आहे, कतर आणि सौदी अरेबिया दोन्ही 3 ला आहेत. ठीक आहे, 3-4 नंबर जरी दिले तरी ते 3 मध्ये येतात. तर 2020-24 मध्ये शस्त्रास्त्रांचे सर्वात मोठी निर्यातदार देश, सगळ्यात जास्त निर्यात कोण करते? USA. पाकिस्तानला उल्लू बनवेल. फ्रान्स 2 नंबरला, रशिया 3 नंबरला, चीन 4 नंबरला. ठीक आहे, जर्मनी 5 ला. जगात जर्मनी, भारतात परभणी. असो, तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्ही. आणि हे काय जास्त बदलत नाहीये, फक्त ह्यावेळेस युक्रेनवरती आलाय, नाही ते सौदी अरेबिया आणि भारतामध्येच यांचं दोघांचं युद्ध चालू असतं कधी पण, म्हणजे तू वरी का मी वरी. ठीक आहे, तर याच्यामध्ये आता इंडियन स्ट्रॅटेजिक हिट्स म्हणजे भारताकडे सध्या काय काय उपलब्ध आहे हे सगळं इथं फोटोमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे की भारताकडे एवढं आहे. धर्म गार्डियन सराव. आता आपल्याला संरक्षण घडामोडीमधले महत्वाचे सराव पाहायचे. त्यातला पहिला आहे धर्म गार्डियन सराव. भारत आणि जपानमधील द्विपक्षीय लष्करी सराव आहे. धर्म गार्डियनची 6वी आवृत्ती मार्च 2025 मध्ये जपानमध्ये यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली. ही कितवी आहे? 6वी आवृत्ती आहे. तर ही जपानमध्ये आयोजित करण्यात आली. ठीक आहे, एवढं बेसिक पॉईंट लक्षात ठेवा. आणि भारत जपान बहुपक्षीय सराव कोणता आहे? धर्म गार्डियन लष्कर, वीर गार्डियन हवाई दल, शून्य मैत्री हवाई दल, जिमेक्स नौदल, मलबार नौदल. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकासह मलबारमध्ये आता 4-5 देश सहभागी झालेत. त्यामुळे हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. इतर पण लक्षात ठेवत चला, यासोबतच हे पण रिव्हिजन आपलं होत राहतं. ठीक आहे, धर्म गार्डियन, वीर गार्डियन, शून्य मैत्री, जिमेक्स आणि मलबार. मलबारमध्ये अजून 2-4 देश आहेत, ते पण लक्षात ठेवा. खंजर 7. ठीक आहे, 12 7च आलं ते. एक्स आय आहे ना, ते 12 आहे. एक्स म्हणजे 10 आणि हे 2. मला वाटलं रिझन फॉर झाला 7च वाटलं मला, ते 7 उलट असतं थोडं. भारत किर्गिस्तान संयुक्त लष्करी सराव आहे हा खंजर. ठिकाण टोकमोक किर्गिस्तान या ठिकाणी आयोजित करण्यात आला.
10 ते 23 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला. आवृत्ती 12वी आहे. भारतीय तुकडीचे प्रतिनिधित्व पॅराशूट रेजिमेंट स्पेशल फोर्सेसने केलं. त्याला स्पेशल फोर्सेस हे मरून बॅरे असतो. ठीक आहे. मैत्रीपूर्ण संबंध मजबूत करण्यासाठी भारतीय पथक 21 मार्च 2025 रोजी किर्गिस्तानच्या नवरूज या सणामध्ये सहभागी पण होणार आहे. खंदर सरावाची 11वी आवृत्ती 2024 मध्ये हिमाचल प्रदेशमधील बकलोह येथील भारतीय लष्कराच्या विशेष दल प्रशिक्षण शाळेमध्ये आयोजित करण्यात आली होती. स्पेशल कमांडो फोर्सेस असतात एसपीजी, त्यांचा हा सराव असतो. ठीक आहे. खंजर 12. बोंगो सागर युद्ध अभ्यास भारत बांगलादेशचा नौदल सराव असतो. या बोंगो सागर सोबतच कोऑर्डिनेटेड पेट्रोल, त्याला कॉरपॅट म्हणतात, हा पण आयोजित करण्यात येतो दरवर्षी. तर भारत बांगलादेशचा नौदल सराव बोंगो सागर 10 मार्च ते 12 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला बंगालच्या उपसागरामध्ये. तर भारतीय नौदल आणि बांगलादेशचे नौदल यांच्यामध्ये 2018 पासून हा नौदल गस्त आणि सरावाचे आयोजन करण्यात येते. तर भारतीय युद्ध नौका INS रणवीर सहभागी झाली होती या युद्धाभ्यासामध्ये. आणि याबरोबरच कोरपॅट नावाची 6वी आवृत्ती देखील याच आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय नौदल आणि बांगलादेश नौदल यांच्यामध्ये हे कोरपॅट दरवर्षी आयोजित करण्यात येतं. नंतर भारत बांगलादेश सराव, इतर सराव, संप्रीती लष्करी सराव आहे, बोंगो सागर नौदल सराव आहे आणि हे कोरपॅट सोबतच असतं. संप्रीती एक लक्षात ठेवा. तिसरा. ठीक आहे. बांगलादेश क्लिअर. वरून युद्धाभ्यास भारतीय नौदल आणि फ्रेंच नौदल यांच्यातील द्विपक्षीय सरावाचा समारोप करण्यात आलाय. 19 ते 22 मार्च दरम्यान हा आयोजित करण्यात आलं. सुधारण्यासाठी संरचनेत सरावांची रचना करण्यात आली होती. फ्रेंच नौदलाच्या राफेल F आणि भारतीय नौदलाच्या MiG-29K यांचा सहभाग होता याच्यामध्ये. आता हे होतं इथं तुम्ही फोटोमध्ये या. एडिशन 23वी होती. हे राहिलं इथं लिहायचं 23वी. हे लिहून घ्या तुमच्या नोट्समध्ये, कारण इथं फोटोमध्ये मी दिलेलं असतं. मी फोटो पण असे निवडून आणतोय की त्या फोटोमध्ये सगळी न्यूज कव्हर झाली पाहिजे. तुम्हाला फोटो नुसता बघितलं तरी ती न्यूज आठवली पाहिजे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला परीक्षा झाल्यानंतर मेसेज येतात, सर तुमची न्यूज नाही लक्षात राहिली पण ती फोटो लक्षात होता म्हणून ते बरोबर आलं. ठीक आहे. हे फोटोचा हा फायदा असतो. असो, लहानपणीपासून आपल्याला कार्टून बघायची सवय असते, त्याच्यामुळे हे कार्टून काहीतरी दाखवून तुम्हाला लवकर लक्षात राहतं. आता एडिशन 23वी आहे. शेड्यूल 29 ते 22 मार्च. व्हेन्यू अरेबियन सी. ठीक आहे. आणि इतर जे होतात भारत आणि फ्रान्सचे, त्याची मी ट्रिक पण सांगितली होती की शक्तिशाली वरुणाने गरुडाला डेझर्ट नाईट मध्ये नेऊन फाशी दिली. फाशी म्हणजे फ्रान्स. ठीक आहे. आणि एक नवीन आल्यावर कोणता, फ्रिंजेक्स. हे फाशीमध्ये फ्रिंजेक्स बी ऍड करा. तर गरुड भारतीय हवाई दल आणि फ्रेंच हवाई दलचा व अंतराळ दलाचा हा द्विपक्षीय सराव आहे. शक्ती भारत आणि फ्रान्सचा स्वयंमधील द्विपक्षीय सराव आहे. फ्रिंजेक्स संयुक्त लष्करी सराव आहे, नवीनच सुरू झालाय, यावेळेस दुसरी आवृत्ती होती त्याची. ठीक आहे. हे बेसिक पॉईंट तुम्हाला एवढे लक्षात ठेवायचे आहेत. वरून युद्धाभ्यास कोण करतंय, भारत फ्रान्स. ट्रिक काय, शक्तिशाली वरुणाने गरुडाला डेझर्ट नाईट मध्ये नेऊन फाशी दिली. 14वा नौदल सराव इंद्राची 14वी आवृत्ती होती. 28 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान. व्हेन्यू चेन्नई, बे ऑफ बेंगॉल इथं आयोजित करण्यात आलं इंद्राच. तर भारत रशिया यांच्यामध्ये हा द्विपक्षीय नौदल सराव आहे. दिनांक 28 मार्च ते 2 एप्रिल. सुरुवात 2003 पासून झालेली. हा युद्ध सराव 2 टप्प्यात होणार आहे. चेन्नईमध्ये हार्बर फेज 28 ते 30 मार्च आणि बंगालच्या उपसागरामध्ये समुद्री फेज 31 ते 2 एप्रिल. तर भारतातर्फे INS राणा, INS कुठार आणि P-8I सागरी विमान याच्यामध्ये सहभागी झालं. पोसायडन 8I हे पोसायडन म्हणतात. पोसायडन म्हणजे समुद्राची देवता ग्रीक मायथॉलॉजीनुसार. असो, त्या विमानाचं नाव आहे अकेएमी. ह्याचा अर्थ काय होतो माहिती का? अकेएमीचा अर्थ आहे आफ्रिका इंडिया की मेरीटाईम एंगेजमेंट, त्याला अकेमी म्हणतात. आणि हा संस्कृत शब्द आहे, आपला संस्कृत शब्द आहे हा. त्याचा संस्कृतमध्ये अर्थ होतो एकता. ठीक आहे. एकता, कपूर नाही हा, एकता. ठीक आहे. एकता, अकेमी म्हणजे एकता संस्कृत. आणि आयोगाने पहिल्या वेळेस जर असा सराव झाला असेल किंवा काही असेल तर आयोगाने याचा अर्थ विचारलेला आहे. आणि ह्यावेळेस मला वाटतं राज्यसेवेला का कंबाईनला एक प्रश्न येऊन गेलाय, कंबाईनला आलता वाटतं मालदीवचा. त्याच्यामध्ये दिवी भाषा होती. तर तो संस्कृत मधलं एक हे होतं, त्याला एक सराव आहे, त्याच्यामध्ये त्याचा अर्थ दिलेला होता. त्यावेळेसच कळलं होतं 2018ला की मालदीवची दिवी ही अधिकृत भाषा आहे. ठीक आहे. असो, याचा फायदा होत असतो. अकेमीचा अर्थ लक्षात ठेवा, आफ्रिका इंडिया की मेरीटाईम एंगेजमेंट, आणि त्याचा संस्कृतमध्ये अर्थ होतो एकता. भारत टांझानिया संयुक्तपणे पहिल्या नौदल सराव अकेमीचे आयोजन करणार आहेत. केला नाहीये बरं, करणार आहेत. तर कधी करणार आहेत ते? 13 ते 18 एप्रिल 2025 दरम्यान. व्हेन्यू डार इस सलाम, टांझानियामध्ये हा होणार आहे. 10 आफ्रिकन कंट्रीज इन्क्लुडिंग टांझानिया. ह्याच्यामध्ये फक्त टांझानियासोबत अजून 10 देश इन्क्लूड होणार आहेत. ठीक आहे. इंडिया टांझानिया सेट टू कंडक्ट मिडन इव्हल एक्सरसाइज. ही फर्स्ट आहे, म्हणजे 2 देशामधले पहिल्या वेळेस आहे की ह्यांचं आयोजन करण्यात येणार आहे. ठीक आहे. असो, हे झालं फोटोमधली माहिती, तीच इकडे बाहेर काढली. तर अकेमी हा भारतीय नौदल आणि टांझानिया पीपल डिफेन्स फोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जाणार आहे. हा सराव 13 ते 18 एप्रिल 2025 दरम्यान दार सलाम टांझानिया येथे पार पाडणार आहे. याचे उद्घाटन भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात येईल. यात 10 आफ्रिकन देश सहभागी होणार आहेत. आपल्या युद्धनौकांसह या सरावात भाग घेणार आहेत. या सरावात हे खालचे 10 देश आहेत, एकदा फक्त रीड करा, सोडून द्या. अकेमीचा अर्थ वगैरे बघितलाय. हे काय असतं, एखादा सराव वगैरे असेल ना तर पहिल्या वेळेस काहीतरी हटके असेल ना तर आयोग ते नेहमी विचारतं.
त्याच्यामुळे हटके काहीतरी अकॅमी लक्षात ठेवा. एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला परत एकदा पाहायचंच आहे. प्रचंड प्रहार सराव, ट्राय सर्व्हिस सराव प्रचंड प्रहार अरुणाचल प्रदेशामध्ये संपन्न झाला. ट्राय सर्व्हिस म्हणजे काय, भारताचे 3 दलं लष्कर, नौदल आणि हवाई दल याच्यामध्ये सहभागी झाले होते. तर 25 ते 27 नोव्हेंबर 2025 दरम्यान हिमालयातील भारत चीन उत्तरी सीमेजवळ अरुणाचल प्रदेशात पार पडणार आहे. ठीक आहे, असं कसं न्यूज आली, जुनी न्यूज आली. ठीक आहे, नोव्हेंबर मध्ये पार पडणार आहे, पडला नाही पडणार आहे, पार पडणार आहे हे तर लिहून घ्या तुम्ही फक्त. प्रचंड प्रहार सराव हा पूर्वी प्रहार आणि कमांड स्तरीय 3 दलांच्या थिएटर सराव याच्या पुढील टप्प्याचा एक भाग होता. तर पूर्वी प्रहार सराव भारत चीन सीमेवर 10 ते 8 नोव्हेंबर 2024 दरम्यान पार पडला होता. आता बरोबर 1 वर्षांनी प्रचंड प्रहार पार पडणार आहे. ठीक आहे, शेड्यूल म्हणजे ते शेड्यूल करण्यात आला. इथं फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता शेड्यूल येतो 25 ते 27 नोव्हेंबर 2025 दरम्यान. आता या फोटोमधली माहिती आपण इकडे बाहेर मराठीमध्ये ट्रान्सलेट केली, बाकी काही नाही. एक्सरसाइज श्री ड्रॅगन 2025 हा बहुपक्षीय नौदल सराव आहे. बहुपक्षीय म्हणजे बरेच पक्षी येतात इथं, बऱ्याच देशाचे पक्षी येतात, त्याच्यामध्ये भारत पण आहे. तर आयोजन अमेरिकेने केलं. ठिकाण अँडरसन एअरफोर्स बेस गुआम. कालावधी 4 ते 19 मार्च 2025. या सरावात सहभागी भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया याच्यामध्ये सहभागी झाले होते अमेरिकेसोबत. ठीक आहे, सी ड्रॅगन 2025. सी ड्रॅगन मध्ये ड्रॅगन जरी असलं तरी त्याच्यामध्ये चीन नाहीये. ट्रोपेक्स 2025 सराव. तर थिएटर लेवल ऑपरेशन एक्सरसाइज आहे ही ट्रोपेक्सचा अर्थ हा होतो खालचा. भारतीय नौदल सराव आहे. कालावधी जानेवारी ते मार्च 2025. ठिकाण हिंदी महासागर. 3 महिन्यासाठी हा सराव आयोजित करण्यात आला, पार पडला, एक लक्षात ठेवा. सिक्युरिटी बेल्ट 2025. तर इराण, रशिया आणि चीन यांचा संयुक्त नौदल सराव आहे. तर ठिकाण चाबहार, इराण, ओमानच्या आखात. कालावधी मार्च 2025. आता हे 2 इराण आणि रशिया हे आपले मित्र आहेत आणि चीन आपला दुश्मन आहे. ते तिघांनी मिळून केलाय, त्याच्यामुळे पण आपल्याला लक्षात ठेवावा लागतो. ठीक आहे, कुठे केलाय तो, गल्फ ऑफ ओमान मध्ये केलाय आणि सध्या तिकडे युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे गल्फ ऑफ ओमान व्यवस्थित लक्षात ठेवा. मेक्सिकोचं गल्फ आहे ना, त्याचं नाव बदलण्यात आलंय, अमेरिकेचं गल्फ करण्यात आलंय, पण ते कोणी म्हणत नाही त्याला अमेरिकेचं गल्फ, सगळे मेक्सिको गल्फच म्हणतात. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी मुंबईत स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका INS सुरतला भेट दिली. हे आपले क्रिस्टोफर लक्सन आलते आपल्या ह्याच्यामध्ये रायसेना संवादामध्ये आताच पाहिलं आपण, त्यांनी भेट पण दिली INS सुरतला. राजनाथ सिंग हे 9 मार्च 2025 रोजी बेंगलुरू कर्नाटक येथील भारतीय हवाई दलाच्या इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिनला भेट देणारे पहिले संरक्षण मंत्री बनलेत. पहिला शब्द आला, आपल्याला काही करायचं नाही, डोळे झाकून ते पाठ करायचं. ठीक आहे, डोळे उघडे ठेवा, झाका, काही फरक नाही पडत, फक्त पाठ करून ठेवा. आणि ही एमपीसी कसं आहे, डाटा विचारते एमपीसी, तुम्हाला काय असं काही विशेष काही स्किल लागत नाही, इथं फक्त पाठांतर लागतं. जेवढं मोठं पाठांतर तेवढी मोठी पोस्ट. आता रायटिंग आली आहे, आता तुमची रायटिंगची स्पीड जेवढी म्हणजे असेल त्यानुसार तुम्हाला पोस्ट भेटेल, अभ्यास वगैरे काही नाही. भारताच्या अस्त्र MK3 या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राला अधिकृतपणे गांडीव हे नाव देण्यात आले आहे. गांडीव हे महाभारतातील अर्जुनाच्या पौराणिक धनुष्याचे नाव आहे. अस्त्र MK3 बरं, जे आत्ताचं अस्त्र बघितलं ते वेगळा, हे MK3 आहे, ही सिरीज वेगळी थोडी. 12 मार्च 2025 रोजी पार पडलेल्या 57व्या मॉरिशस राष्ट्रीय दिनाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी INS इम्फाळ मॉरिशस मधील पोर्ट लुईस येथे गेलं होतं आणि पंतप्रधान पण आपले इथं गेले होते आणि मॉरिशस सोबत बरेच आपले करार पण झाले. हे सगळं डिटेल वाईज बघितलं. फक्त संरक्षण मधली एक जी न्यूज आहे ना, ती इथं संरक्षण मध्ये मी आणली. INS इम्फाळ. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला 2025 मध्ये 60 वर्ष पूर्ण होत आहेत. कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे 4 मार्च 1966 रोजी या परिषदेची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा परिषद. ओके, बेसिक माहिती बघून घ्या. 15 मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आसाममधील डेरेगाव येथे लचित बोरफुकन पोलीस अकॅडमीचे उद्घाटन केले. मला वाटतं ही 3ऱ्या वेळेस न्यूज आली. फक्त ती का आली आहे तर माझ्या मनात एक भीती असते की एखादी न्यूज सुटू नये म्हणून आली, बाकी काही नाही. 4था भारत युरोपियन युनियन सागरी सुरक्षा संवाद 21 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली इथं पार पडलाय. ऑनलाईन मध्ये ठेवा, लक्षात राहिलं तर सरळ सेवेल हा येईल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मुर्मन्स्क येथून पर्म ही प्रोजेक्ट 885M यासेन क्लासची अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी लॉन्च केली. पर्म अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी कुणी लॉन्च केली असं तुम्हाला जर आलं सरळ सेवेला किंवा कंबाईन आपल्या ग्रुप सीच्या मेन्सला, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे ही रशियाची, आपल्या मित्राची. ठीक आहे, पुतिन भाऊ आपले. इथपर्यंत होत्या संरक्षण घडामोडी. आज आपल्याला पाहायच्यात मार्च महिन्यातल्या सौर विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी. त्यातली पहिली न्यूज आहे, सरकारने AI कोश प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय. तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय AI कोश नावाचा एक नवीन प्लॅटफॉर्म सुरू केलाय. त्याला GPU कम्युनिकेशन पोर्टलसह इंडिया AI मिशन अंतर्गत विकसित करण्यात आलंय. तर हे स्टार्टअप हे काय करणार आहे, AI
हा AI कोश काय करणार आहे? स्टार्टअप्स, MSME, संशोधक, विद्यार्थी आणि सरकारी एजन्सींना सवलतीच्या दरामध्ये AI कम्प्यूट, नेटवर्क, स्टोरेज आणि क्लाउड सेवा प्रदान करतो. आणि पात्र AI वापरकर्ते क्लाउड AI कम्प्यूट सेवावर 40% पर्यंत अनुदान मिळू शकतात. म्हणजे कसं, आपले जे क्लास चालू आहेत ना सध्या, ते एका कम्प्युटर नेटवर्क क्लाउड असतो, त्याच्यावर आपला डाटा ठेवावा लागतो. तिथून तुम्ही ते आपले व्हिडिओ बघत आहात. तुम्ही त्याला डाटा दिला ना मोबाईल मधला, मग ते तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतं. त्याच्याला आम्हाला थोडे चार्जेस द्यावे लागतात. मग ते ॲपवाले आमच्याकडून काढून घेतात. अर्धे पैसे तेच घेतात आमचे. पण असो, एक तर फीस कमी आपली, त्याच्यात पुन्हा अर्धा टाका ॲपवालेच मारतात. असो, आणि त्याच्यात तुम्ही पुन्हा डिस्काउंट मागता. म्हणजे जाऊ द्या, आता घर जाळून कोळसा धंदा चालू आहे आपला. असू द्या, काय अडचण नाही, धंदा व्यवस्थित चालू आहे. 40% ह्याच्यापर्यंत अनुदान मिळणार आहे. जसं तुम्हाला 40% डिस्काउंट, 50% डिस्काउंट चालू असतं ना आपलं, तसं हे सरकारने डिस्काउंट दिले. तर इंडिया AI मिशन विषयी, जे इंडिया AI मिशन संबंधित हे सुरू केलंय ना प्रोजेक्ट, तर ते AI मिशन आहे. फक्त एकदा रीड करून घ्या. एक्स्ट्रा डाटा आहे हा, बाकी काही नाही. मासिक का काढायचं ना, त्यासाठीच काढायचंय. कारण ह्यातले जे कीवर्ड्स आहेत ते सगळे मासिकामध्ये डिटेल वाईज देता येतात. इथं नोट्समध्ये देता येत नाहीत, त्याला मर्यादा असतात. कारण ते दिल्यानंतर तुम्हाला ते शिकवावंच लागतात. ओके, मासिकाचं काम चालू आहे. महाराष्ट्रातलं पहिलं फोटो सहित प्रिंटेड मासिक आपलंच असेल. जसं नोट्स आपल्या होत्या पहिल्या वेळेस ना, तसंच असणार आहे आपलं मासिक पण. टेन्शन घेऊ नका, सगळ्यात कमी असेल डाटा, सगळ्यात कमी मार्क, सगळ्यात जास्त. भारताचा पहिला स्वदेशी MRI स्कॅनर नवी दिल्लीमध्ये लॉन्च करण्यात आलाय. आतापर्यंत जे होते ते विदेशीचे होते, आपण फक्त ते विकत आणायचो. हे असतो MRI स्कॅन. ठीक आहे. तर एम्स नवी दिल्ली येथील देशातील पहिला स्वदेशी विकसित लिनियर ॲक्सलरेटर आणि मॅग्नेटिक रिझोनेशन इमेजिंग, त्याला MRI म्हणतात, मशीन क्लिनिकल मूल्यांकनासाठी बसवले जाणार आहे. तर बसवलं नाहीये, चालू आहे त्याचं बसवणं. तर 1.5 टेस्ला MRI स्कॅनर बसवण्यासाठी एम्स आणि मुंबई सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च यांच्यात सामंजस्य करार करण्यात आलाय. तर या उपक्रमामुळे आयात केलेल्या वैद्यकीय उपकरणावरील अवलंबन कमी होण्याची शक्यता आहे, जे सध्या एकूण क्षेत्राच्या 80 ते 85% आहे. तसेच उपचाराचा खर्चही कमी होणार आहे. म्हणजे भारतामध्ये जेवढं आरोग्य क्षेत्र आहे ना, त्यातले 80 ते 85% सामान आपण आयात करतोय. म्हणजे एवढी टेक्निशियलची कमी आहे आपल्याकडे. कारण वैद्यकीय इंजिनियरच नाहीत आपल्याकडे, कमी आहेत थोडे. कोणी पण ते कम्प्युटर इंजिनियर, बांधकाम इंजिनियर, गाड्याचं इंजिनियर ह्याच्यामध्ये जातोय. वैद्यकीय क्षेत्रात कोणीच घुसत नाहीये. जुविन डिजिटल पोर्टल, तुम्ही कोविडच्या वेळेस लस घेतली असेल तर त्यावेळेस आपण कोविन नावाचं पोर्टल पाहिलं होतं. त्याच धर्तीवर आता जुविन डिजिटल पोर्टल यांनी लॉन्च केलंय. तर श्वान चावल्यानंतर, श्वान म्हणजे कुत्रं, ठीक आहे, होणाऱ्या रेबीज आजारावरील लस ARV अँटी रेबीज वॅक्सिन, तसेच सर्पदंशा विरोधातील लस. आता सर्पदंश सगळ्यात जास्त पावसाळ्यामध्ये होतात शेतकऱ्याला. ठीक आहे. ASV अँटी स्नेक वेनम. तर या रिअल टाइम उपलब्धता दर्शनासाठी जुविन डिजिटल पोर्टलची सुरुवात आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलेली. आपल्याकडे कसं होतं, जसं आपण बघायचो की आपल्याला कोविडची लस घ्यायची, मग कोणत्या सेंटरवर किती उपलब्ध आहेत, मग ते आपण कोविन ऍपवर जायचो, तिथं आपण रजिस्टर करायचो की हा मला उद्या इथं लस घ्यायची आहे. ठीक आहे. तसं आता तुम्ही इथं जाऊन ती रेबीची लस आणि सर्पदंशाची विरोधाची लस तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. बायोसारथी उपक्रम, भारतीय बायोटेक स्टार्टअप्सना देशांतर्गत आणि जागतिक व्याप्ती आणि व्यवसाय वाढवण्यासाठी सहाय्य देण्यासाठी भारत सरकारने बायोसारथी उपक्रम सुरू केलाय. तर 21 मार्चला नवी दिल्ली येथे केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी या उपक्रमाचं अनावरण केलंय. बायोसारथी उपक्रम काय उपक्रम उगाच घेऊन राहावं लागतात, कारण ते सरळ सेवेला येतात. CM डॅशबोर्ड पोर्टलचे अनावरण 11 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते CM डॅशबोर्ड संकेतस्थळ आणि श्वास माहिती प्रणालीचा प्रारंभ करण्यात आलाय. या संकेतस्थळावर नागरिकांना सरकारच्या सर्व विभागाची माहिती उपलब्ध होणार आहे. हे संकेतस्थळ दिव्यांगांना हाताळता येणार आहे. यावर माहितीचा अधिकार देखील उपलब्ध असेल. ठीक आहे. CM डॅशबोर्ड पोर्टल, सगळ्या जेवढ्या योजना वगैरे जे असतात ना सरकारच्या, त्या सगळ्या इथे तुम्हाला उपलब्ध असतील. विज्ञान आणि तंत्रज्ञान वन लाईनर मध्ये पाहायचे आपल्याला. टांझानियाने 13 मार्च 2025 रोजी देशातील दुसऱ्या मालबर्ग विषाणू रोग उद्रेकाचा अंत झाल्याचे जाहीर केले. टांझानियाने जाहीर केलंय की आमच्यातून हा मालबर्ग विषाणू रोग संपलाय. तर पहिली लाट मला वाटतं 13 ला आलती, दुसरी आता 23-24 मध्ये आलती. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पूर्ण मालकीची उपकंपनी NPCI ने भीम सर्व्हिसेस लिमिटेड 25 मार्चला नवीन वैशिष्ट्यासह भीम 3.0 म्हणजे भारत इंटरफेस फॉर मनी ऍपचे अनावरण केलंय. आणि आयोगाने तुम्हाला हे लॉंग फॉर्म विचारून झालाय, भारत इंटरफेस फॉर मनी. नीती आयोगाचा जसा विचारलाय आणि आपल्याकडे मागच्या महिन्यामध्ये चुकलं आपल्याकडून घेण्यात, तरी पण लक्षात ठेवा, तिथं दुरुस्ती करून घ्या. आणि हे लक्षात ठेवा, भारत इंटरफेस फॉर मनी भीम 3.0 चं लॉन्च करण्यात आलंय. 3.0 म्हणतात, 3.0 पण म्हणतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT गुवाहाटीने शाळांसाठी ज्ञानराधा हे देशातील पहिलं आभासी सत्य VR सक्षम मेटावर्स प्लॅटफॉर्म विकसित केलंय. म्हणजे जसं तुम्हाला साधे पुस्तक वाचायला फार जड जातात, त्याच्यामुळे तुम्ही आपल्या नोट्स वाचता, त्याच्यामध्ये काहीतरी फोटो आहेत, एक्स्ट्रा डाटा आहे, काहीतरी केलेलं आहे. ठीक आहे. मग तसं जे शाळेतले मुलं आहेत त्यांना अभ्यासात मूड नाहीये, मग त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं, एक व्हर्च्युअल रिअलिटीचं एक ते कॅमेरा असतो का, त्याच्यामध्ये व्हर्च्युअल रिअलिटी बनवली आणि त्याच्यामध्ये सगळे लेक्चर वगैरे टाकून दिले की बघा त्याच्यामध्ये तुम्ही
करत राहा. ठीक आहे. तर कुणी बनवलंय ते ज्ञानराधा IIT गुवाहाटीने बनवलंय. मेरिल या गुजरातमधील वैद्यकीय उपकरण कंपनीने मिसो नामक गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेसाठी भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित AI चलित रोबोटिक प्रणालीचं अनावरण केलंय. गुडघा बदलायचा असेल तर आता तो AI करतो. हा रोबोट आहे मिसो नावाचा आणि तो AI चलित आहे. डॉक्टरची गरज नाही, ते करतात. डॉक्टर असतात तिथं पण ते करून टाकतो. मिसो लक्षात ठेवा बरं. उत्तर प्रदेश सरकारने लसीकरण कार्यक्रमात सुधारणा करण्यासाठी राईज रॅपिड इम्युनेशन स्किल एनहॅन्समेंट ऍप सुरू केलंय. कुणी? उत्तर प्रदेश सरकारने. इटालियन संशोधकांनी पहिल्यांदाच प्रकाशाचे सुपर सॉलिडमध्ये यशस्वी रूपांतर केलंय. नेचर या नियतकालिकाने 5 मार्च रोजी या संबंधीचा शोध निबंध प्रसिद्ध केलाय. की आतापर्यंत आपण काय म्हणायचो, जो प्रकाश आहे ना तो आपल्याला सॉलिड रूपामध्ये करता येत नाही, पण त्यांनी ते करून दाखवलंय. त्याचं पूर्ण जाहीर करण्यात नाही आलं बाहेर सगळ्या आकडेवारी, आता ती येईल थोड्या दिवसांनी. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग मधील पद्मजा नायडू हिमालयीन प्राणीशास्त्र उद्यान हे केवळ बर्फाळ प्रदेशात आढळणाऱ्या वन्यजीवांचे DNA नमुने जतन करणारे भारतातील पहिले प्राणी संग्रहालय ठरले. कुठले ते? पश्चिम बंगालचं दार्जिलिंग मधले पद्मजा नायडू हिमालयीन प्राणीशास्त्र उद्यान. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. पहिले जेवढे राज्य आहेत ना आपले या महिन्यातले ते एकत्र काढले तरी चालतं तुम्हाला. नंतर पुढच्या महिन्यात मी देणारच आहे. तरी पण तुम्ही काम करावं माझी इच्छा आहे की जेवढे पहिले राज्य आला, पहिला शब्द आला ते सगळ्या न्यूज बाजूला काढायच्या महिन्यातल्या. एक काम करा, बाजूला फक्त एक पेन आणि पेपर ठेवा नोट्समध्ये. म्हणजे नोट्स तर आहेतच आपल्या, तरी पण एक बाजूला ठेवा एक डायरी आणि त्याच्यामध्ये फक्त जेवढ्या पहिल्या घडामोडीत महिन्यातल्या त्या फक्त लिहित चला. अर्धे मार्क तुम्हाला तिथंच कव्हर होतात. इथपर्यंत होतं विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी. आता आपल्याला पाहायच्यात सौर अंतरिक्ष घडामोडी. अंतरिक्ष घडामोडी पाहूया. त्यातली पहिली आहे स्पार्डेक्स मोहिमेतील 2 उपग्रह यशस्वीरित्या अनडॉक म्हणजे वेगवेगळे केले. मागच्याच वेळेस जोडले होते, आता पुन्हा वेगवेगळे केले. हे काय चाललेत? मग कशाला? जर तुम्हाला वेगळेच करायचे होते मग जोडले कशाला? तसं नसतं. त्याच्यामागे एक म्हणजे टेक्नॉलॉजी असते. जर एखाद्या देशाने साध्य केली तर तो देश काही पण करू शकतो अंतराळामध्ये. तर इस्रोने स्पार्डेक्स मोहिमेतील 2 उपग्रह यशस्वीरित्या अनडॉक वेगवेगळे केले आहेत. भारतासाठी एक मोठी कामगिरी आहे. स्पार्डेक्स म्हणजे काय? स्पार्डेक्स स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट. तर स्पार्डेक्स मोहिमेत 2 उपग्रह अंतराळात डॉक करू शकतात आणि नंतर ते अनडॉक करता येतात. अनडॉक म्हणजे काय? जोडू बी शकतात आणि नंतर ते वेगळे पण करू शकतात. तर लॉन्च केले हे दोन्ही उपग्रह आहेत, स्पार्डेक्स ए, स्पार्डेक्स बी. ठीक आहे. तर लॉन्च केलता 30 डिसेंबर 2024ला पार्डेक्स SDX-01 हे चेजर आहे आणि SDX-02 हे टार्गेट आहे. चेजर म्हणजे काय? हा सोडलाय त्याला जाऊन जोडण्यासाठी. ठीक आहे. 02ला 01 जोडायचा आहे. हे 2 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले 30 डिसेंबर 2024ला. डेट लक्षात ठेवायच्यात. मी तुम्हाला इथं निळं लाल जेवढं केलं ना तेवढं तुम्हाला फिक्स लक्षात ठेवायचंय. हिरो पण जोडले, डॉक केले. कधी 30ला सोडल्या, वेगवेगळे सोडले, सेपरेट सोडले. 16 जानेवारी 2025ला त्यांनी दोन्ही उपग्रह एकत्र जोडले. आपण जानेवारीमध्ये हे पाहिलंय. ठीक आहे. हे दोन्ही डेट तिथं पण पाहिल्या, इथं पण पाहतो. वेगळे कधी केले? आता जोडले त्यांनी 16 जानेवारीला. पुन्हा 13 मार्चला त्यांनी काय म्हणले की नाही आता वेगळे करायचे. इस्रोने दोन्ही उपग्रह यशस्वीरित्या वेगळे करून दाखवले. तर यामुळे भारत हा अमेरिका, रशिया, चीन नंतर हे तंत्रज्ञान साध्य करणारा जगातला फक्त 4था देश आहे. हे तंत्रज्ञान कोणत्या देशाकडे नाहीये. इतकी सोपी गोष्ट नाहीये, अवघड थोडी. त्याच्यामुळे फक्त भारत 4 नंबरला आहे. इस्रायल वगैरे, जपान वगैरे कोण नाहीये. इथं भारताच्या पुढे कोण नाही. भारताच्या पुढे फक्त 3 देश आहेत, अमेरिका, रशिया आणि चीन. अंतरिक्षमध्ये भारत बॉस आहे बरं, लक्षात ठेवा. आणि नासापेक्षा कमी पैशामध्ये आपण जुगाडू वृत्तीचे लोक आहोत. सगळ्यात कमी पैशामध्ये आपल्याला सगळं काही बनवता येतं. ठीक आहे. आपली बॅच पण सगळ्यात कमी पैशात बनलेली आहे. असो, स्पेडेक्स एकदा बघून घ्या आणि ह्या डेट लक्षात ठेवा. आयोगाने जर डीप मध्ये विचारलं तर ह्या डेटच विचारायला हवी, जास्त दुसरं काय विचारणार नाही. नासाने लॉन्च केले पंच मिशन. टाटा पंच गाडी ना आपली, टाटा पंच मजबूत, तसं एक मिशन लॉन्च केलंय. पंच एक आहे आणि दुसरं आहे स्पेरेक्स. ठीक आहे. स्पेरेक्स पोलरमीटर टू युनिफाय द कोरोना अँड हेलिस्प्रेअर. काय? हेलिओस्पेअर. इथे एवढे लाईट आहेत ना, मला इथं काहीच वाचतात नाही स्क्रीनवर. ज्यांचा उद्देश सूर्याच्या बाह्य वातावरण म्हणजे कोरोना म्हणतात त्याला आणि हेलिओस्पियर सौर वारा यांच्यातील संबंध समजून घेणे. काय ह्याचं पंचचं मिशन, कारण मजबूत आहे. 11 मार्चला स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे कॅलिफोर्निया किनाऱ्यावरून नासाच्या स्पेरेक्स आणि पंच या 2 मोहिमाचं प्रक्षेपण करण्यात आलं. आयोगाने जर तुम्हाला विचारलं तर कोणाचं आयोग विचारल आणि एखादी संस्था देईल 4-5. आयोगाला ती आता नवीन एक प्रश्न विचारण्याची खोड आली की संस्था विचारायच्या. म्हणजे जपानची जाक्सा आहे, भारताची इस्रो आहे, अमेरिकेची नासा आहे तशी. तर स्पेरेक्स स्पेक्ट्रोफोटोमीटर फॉर द हिस्ट्री ऑफ द युनिव्हर्स, इपोच अँड रिऑर्गनायझेशन अँड आईस एक्सप्लोरेशन नावाचं सगळं काही त्याच्या. तर स्पेरेक्स मिशन हे स्पेक्ट्रोस्कोपी वापरून 102 रंगाच्या पट्ट्यांमध्ये प्रकाशाच्या तरंग लांबी 3D आकाश नकाशा तयार करून 2 वर्षात 450 दशलक्ष आकाशगंगेचे नकाशे तयार करणार आहे. 450 दशलक्ष आकाशगंगाचे नकाशे तयार करायचे त्यांना. म्हणजे अनंत आकाशगंगा आहेत आकाशामध्ये, त्यातले फक्त त्यांनी किती उचलल्यात? 450 दशलक्ष
आकाशगंगा उचलल्यात त्यांनी. आपली फक्त एक आकाशगंगा लक्षात ठेवा. तर हे पंच मिशन आहे आणि इथं स्प्रेडचं मिशनचा फोटो नाही आणला मी, पंचच आणलाय. फक्त लक्षात ठेवा, जास्त डीपमध्ये जाऊ नका. सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत आल्या. सगळ्यात महत्वाची न्यूज अंतरिक्ष संबंधित असेल या वर्षाची 2025ची तर ही आहे. तर त्या 5 जून 2024 रोजी अंतराळात गेल्या होत्या. बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळात गेल्या होत्या. त्याच्यामध्ये 2 जण होते, सुनीता विल्यम आणि बुच विल्मोर. हे 2 जण गेले होते 5 जून 2024ला. मग 26 जूनला ते वापस येणार होते. 8 दिवसाचीच मोहीम होती, पण काय झालं त्याच्यामध्ये गळती झाली. हे बोईंगच्या स्टारलाइन अंतराळात हेलियम गॅस गळती झाली आणि थ्रस्टर निकामी झाले, त्यामुळे त्या परत येऊ शकल्या नाही. त्या परत कधी आल्यात? 18 मार्च 2025ला प्रत्यक्षात त्या परत आल्या, भारतीय वेळेनुसार 19 मार्चला. ठीक आहे, पण 18 मार्च लक्षात ठेवा. 5 जून 18 मार्च 24-25 परत आल्या. स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टच्या क्रू 9 मिशन सोबत त्या परत आल्यात. तर एकूण 286 दिवस त्या अंतराळात घालवलेत त्यांनी आणि पृथ्वीभोवती त्यांनी 4576 प्रदक्षिणा पूर्ण केल्यात त्यांनी. आणि स्लॅश डाऊन होईपर्यंत 121 दशलक्ष सौर मैल म्हणजे जवळपास 195 दशलक्ष किलोमीटर प्रवास त्यांनी केलाय. ठीक आहे, आपला प्रवास आणि वरचा प्रवासामध्ये जमीन आसमानचा फरक असतो, कारण तिथं जमीनच नसते, फक्त आकाश असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे एवढा प्रवास एवढं काही होत नाही शरीराला. तुम्ही म्हणाल पृथ्वीभोवती त्यांनी एवढा प्रदक्षिणा घातल्या, मग त्यांच्या शरीरावर काय परिणाम झाला असेल? ते होतात. असो, 8 दिवसासाठी गेल्या त्या, 286 दिवस त्या राहून आल्यात. असंच म्हणतो आपण, घरी जाऊ आपण 4 दिवसासाठी, 8 दिवस राहून येतो, 15 दिवस होतात, तरी इकडे येऊ वाटत नाही, कारण इकडे मेसचं खाणं असतं ना, आणि तिकडे मस्त आईच्या हातचं असतं, त्याच्यामुळे गावाकडून येऊ वाटत नाही, पायच हलत नाही. सुनीता विल्यम्स जन्म 19 सप्टेंबर 1965ला युक्लिड ओहिओ अमेरिका इथं जन्म झाला त्यांचा. त्यांचे वडील दीपक पांड्या हे गुजरातमधील मैसाना जिल्ह्यातील असून आई उर्सुलिन बोनी ह्या स्लोव्हेनियाच्या आहेत. ठीक आहे, अर्ध्या भारतीय अर्ध्या स्लोव्हेनिया. सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातील 3रा प्रवास होता. त्यांनी अंतराळात एकूण 608 दिवस राहण्याचा पराक्रम केलाय आणि त्या जगामधल्या 2 नंबरच्या व्यक्तीत की ज्यांनी इतके दिवस अंतराळामध्ये घातलेत. 3ऱ्या मोहिमेदरम्यान त्यांनी सर्वाधिक वेळा स्पेस वॉक करणारी महिला म्हणून इतिहास रचलाय. त्यांनी आतापर्यंत 62 तास 9 मिनिटे स्पेस वॉक केलाय. स्पेस वॉक म्हणजे काय? तुम्ही जेवण झाल्यावरती शतपावली करता, वॉक करता, तो स्पेसमध्ये जाऊन वॉक करावा लागतो, तिथं जमीन नसते, असंच जावं लागतं लटकत लटकत. तर त्यांनी पेगी विल्सन यांचा मागील 60 तास 21 मिनिटांचा विक्रम मागे टाकलाय. 60 तास 21 मिनिटाचं तोडले त्यांनी 62 तास 9 मिनिटांनी. तर आता त्यांनी कधी कधी त्यांनी स्पेस वॉक केला ह्याच्यामध्ये दिलंय. आता ज्या गेल्या त्या 25 मध्ये, ठीक आहे, 5 जूनला गेल्या वापस आल्या, तर त्यांनी 6 घंटे एकदा केला आणि 5 घंटे 26 मिनिटं असं 2 वेळेस त्यांनी स्पेस वॉक केलेला आहे. ठीक आहे, हे 26 जानेवारी आणि 30 जानेवारीला. नंतर गेल्या नाही त्या बाहेर. असो, त्यांनी स्पेस वॉक किती केले ते इकडे दिलेत मी, आणि हे तुम्हाला जेवढे हिरवे निळे केलेत ना लाल, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. अजून एक, आता त्यांनी 2 फोटो दिले लोकमतवाले, मला 2 आवडले म्हणून मी 2 आणले. तर हे दोन्ही एकच आहेत, डाटा एकच आहे. तर अंतराळात सर्वाधिक काळ घालवणारे अंतराळवीर 1 नंबरला कोण आहेत? तर त्या पेगी विल्सन आहेत. यांच्यावर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे. 675 दिवस सहित विचारला आयोगाने. ठीक आहे, पेगी विल्सन. 2 नंबरला सुनीता विल्यम्स आहेत 608 दिवस. 3 नंबरला जेम्स विल्सन आहेत 534 दिवस. ठीक आहे, मग बाकीचे तुम्ही बघून घेऊ शकता. मायकल फिंके आहेत, बुच विल्मोर आहेत, स्कॉट केली पण आहेत. बुच विल्मोर होते आता ह्या टायमाला. ओके, हे एक डाटा तुम्हाला पाठ करायचा आहे. ठीक आहे, आता इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे लॉन्च कोणी केलंय, काय केलंय? ह्या कुठं गुंतल्या होत्या? इथंच गुंतल्या होत्या. मग हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन विषयी बेसिक माहिती आहे, फक्त एकदा बघून घ्या, कारण आयोगाचं डोकं उलट चालतं. आपण एक पाठ करतो, आयोग काहीतरी दुसरं विचारून जातं, कारण त्या आयोगाला करावंच लागतं तसं, कारण सगळ्यालाच मार्क घेऊ दिले तर कट ऑफ 100 वर लागेल, मग नेमकं घ्यावा कोणाला? असो, हाय स्पीड मायक्रो प्रोसेसर विक्रम 3201 आणि कल्पना 3201 हे लॉन्च करण्यात आलेत. हे मायक्रो प्रोसेसर आहेत बरं, हाय स्पीड आहेत. तर इस्रोने आता सुनीता विल्यम्स सोडून द्या, आता हे पुढची न्यूज आहे. तर इस्रोने सेमीकंडक्टर लॅबोरेटरी चंदीगड यांनी संयुक्तपणे विक्रम 3201 आणि कल्पना 3201 हे 2 अत्याधुनिक 32 बीट हाय स्पीड मायक्रो प्रोसेसर विकसित केलेत. तर हे प्रोसेसर विशेषतः अंतराळ मोहिमांसाठी डिझाईन करण्यात आलेले आहेत. तर कल्पना 33201 स्पार्क V8 आधारित RISC मायक्रो प्रोसेसर आहे आणि विक्रम 3201 हे भारताचा पहिला स्वदेशी 32 बीट मायक्रो प्रोसेसर आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे तुम्हाला इथं 2 स्टार करून ठेवायचे आहेत, विक्रम आणि कल्पना. विक्रम 32 भारताचा पहिला पूर्णपणे स्वदेशी 32 बीट मायक्रो प्रोसेसर अंतराळ मोहिमेसाठी पात्र ठरलाय आणि PSLV C60 मोहिमेत विक्रम 3201 ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ठीक आहे, हे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता की मायक्रो प्रोसेसर काय असतात ना, तर हे त्या कम्प्युटरचा मेंदू असतो किंवा त्या सिस्टीमचा तो मेंदू म्हणून काम करतो. ह्याच्यावर सगळं काही चालू असतं. तुम्ही म्हणता इंटेलचं मायक्रो प्रोसेसर आहे आमच्या लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये, स्नॅपड्रॅगन 885 वगैरे वगैरे, ते सगळे मेंदू असतात त्याचा. ठीक आहे, ह्याच्यानुसार सगळं काही ठरतं. कल्पना आणि विक्रम दोन्हीही लक्षात ठेवा. ब्लू गोस्ट मिशन 1
US कंपनी फायरफ्लाय एरोस्पेसने यशस्वीपणे ब्लू गोस्ट लँडरच्या मदतीने चंद्रावर लँडिंग केलंय आणि असं लँडिंग करणारी ही जगातली दुसरी कंपनी ठरली, दुसरी प्रायव्हेट कंपनी ठरली. तर ब्लू गोस्ट जो आकाराने एका कॉम्पॅक्ट कार आहेत काय 15 जानेवारी 2025 रोजी स्पेस एक्स फाल्कन 9 रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आला. 15 जानेवारीला तो सोडला होता. 15 जानेवारीला त्यावेळेस जानेवारीमध्ये पण आपण हे पाहिलेलं आहे. हा लँडर 1 मार्च 2025 रोजी मारे क्रिसियम जो चंद्राच्या पृथ्वीकडे तोंड करून असलेल्या भागातील एक ज्वालामुखीचा उद्गार आहे तिथे तो उतरलाय. हे मारे क्रिसियम हे चंद्रावरच्या एका ज्वालामुखीच्या तोंडाला दिलेलं नाव आहे, ज्वालामुखीचं नाव आहे तिथलं. ठीक आहे. टेक्सास स्थित फायरफ्लाय एरोस्पेस ही अशा प्रकारचे यश संपादन करणारी फक्त दुसरी खाजगी कंपनी ठरली. ठीक आहे. मग पहिली कोण होती तर फेब्रुवारी 2024 मध्ये चंद्रावर अवकाशयान यशस्वीपणे उतरवणारी फायरफ्लाय ही पहिली खाजगी कंपनी ठरली होती. ठीक आहे. फायरफ्लाय वेगळी आणि फायरफ्लाय एरोस्पेस वेगळी. आतापर्यंत रशिया, अमेरिका, चीन, भारत आणि जपानने चंद्रावर आकाशयान सुरळीतरित्या उतरवलेले आहेत. ओके. भारत पण आहे बरं त्याच्यामध्ये. रशिया 1, अमेरिका 2, चीन 3, भारत 4 आणि जपान 5. जपान आत्ता आलाय. ठीक आहे. लक्षात राहील तुमच्या. ब्लू गोस्ट मिशन 1 हे कोणाचं आहे तर हे फायरफ्लाय एरोस्पेसचं आहे. आसाम स्वतःचा उपग्रह आसाम सॅट प्रक्षेपित करणार आहे. अजून केला नाहीये, करणार आहे. आसाम राज्य सरकारने आपला स्वतःचा उपग्रह आसाम सॅट प्रक्षेपित करण्याची योजना जाहीर केली. ही गोष्ट आसामच्या वित्तमंत्री अजंता नेओम यांनी आर्थिक वर्ष 2025-26 साठी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना केली. अर्थसंकल्पामध्येच घोषणा केली त्यांनी. या उपग्रहाचे उद्दिष्ट काय? कृषी, आपत्ती व्यवस्थापन, पायाभूत सुविधा विकास आणि सुरक्षा ऑपरेशनसाठी समर्पित सेवा प्रदान करणे. फक्त आसामच्या. बरं, आसाम आपला स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारा पहिले भारतीय राज्य ठरणार आहे. पहिले भारतीय राज्य ठरलं नाही अजून, ठरणार आहे. स्पेस एक्सची फ्रेम 2 मोहीम. तर स्पेस एक्स कंपनीने 31 मार्च 25 रोजी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून फाल्कन 9 रॉकेटद्वारे फ्रेम 2 मोहीम यशस्वीरित्या प्रक्षेपित केली. एका ध्रुवापासून दुसऱ्या ध्रुवापर्यंत असे पृथ्वीभोवती फिरण्यासाठीचे हे पहिले मानवी अंतराळ उड्डाण होत ठरले होते. आतापर्यंत जेवढे मानव आपण अवकाशात पाठवले होते ना ते फक्त ध्रुवीय कक्षामध्ये फिरत होते. ठीक आहे. म्हणजे ध्रुवीय नाही, सॉरी, अक्षीय कक्षामध्ये फिरत होते. आता हे पहिल्या वेळेस उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवामध्ये असे गोल फिरणार आहेत. ठीक आहे. तर या मोहिमेअंतर्गत सर्व नागरी स्क्रू 90 अंश ध्रुवीय कक्षेत 430 किलोमीटर उंचीवर त्यांच्या 3 ते 5 दिवसांच्या मोहिमेदरम्यान 22 प्रयोग करतील. 90 अंश, डायरेक्ट 90 अंश ध्रुवीय कक्षामध्ये फिरतील. ह्याच्या आधी अशा प्रकारची मानवयुक्त कक्षा 1963 मध्ये वॉशवॉक 6 यानाने गाठली होती. ती होती 65 अंश. ठीक आहे. ही 90 अंश डायरेक्ट, ही 65 अंश होती पहिली. या मोहिमेमध्ये अवकाशातील पहिला एक्स-रे, सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात मशरूमची वाढ आणि अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर ड्रॅगन क्रू रिकव्हरी यांचा समावेश आहे. तुम्ही तर फोटोमध्ये पाहू शकता. हे 4 जण ह्याच्यामध्ये पाठवण्यात आले होते. ठीक आहे. त्यांनी प्रयोग केले, ते पृथ्वीवर परत वापस आले. चंद्रयान 5 मोहिमेला मान्यता देण्यात आली. चंद्रयान 3 आपण सक्सेसफुल झाली. 4 ऑलरेडी चालू काम आणि 5 ला पण आता मान्यता देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने मार्च महिन्यामध्ये चंद्रयान 5 मोहिमेला मान्यता दिली. भारताचे इस्रो आणि जपानची JAXA या संस्थांची ही संयुक्त मोहीम असणार आहे. लक्षात ठेवा, चंद्रयान 5 मध्ये इस्रो आणि जपानची JAXA हे दोन्ही संस्था काम करणार आहेत. आयोगाचा नवीन ट्रेंड सुरू झालाय. आयोगाला जास्त आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या दुसऱ्या देशाच्या संस्था पण आवडायला लागल्यात. त्यांनी जर एखाद्यासोबत करार केला की लगेच आयोग विचारतात कुणासोबत करार केला. चंद्रयान 3 मधील प्रज्ञान नामक 25 किलो वजनाच्या रोवरच्या विपरीत चंद्रयान 5 मोहीम मध्ये 250 किलोचा वजनाचा रोवर तैनात करण्यात येणार आहे. 25 किलोचा फेल गेला का ठीक आहे, आता आम्हाला 250 किलोचा पाठवायचा आहे. ठीक आहे. असो, मंजुरी दिली. पुढे त्याचा डिटेल येत राहील. बघू. आतापर्यंत यापूर्वीच्या चंद्र मोहिमा चंद्रयान 1, 2, 3 आता कंप्लीट झाली. 4चं सध्या टेस्टिंग चालू आहे. चंद्रयान 4 2027 पर्यंत नियोजित आहे. 25 मध्येच नियोजित होती पण कोरोनामुळे थोडी वाढवण्यात आली टाइम. हे एक बेसिक पॉईंट लक्षात ठेवा. आता चंद्रयान 3 ह्यावेळेस सक्सेसफुल झालंय. हे सगळं डिटेल वाईज त्याची माहिती इथं. ठीक आहे. ह्यासाठी मासिक महत्वाचं असतं. आपलं पण मासिक येऊन जाईल, काही अडचण नाही. लुग्रे यंत्रणेला यश. तर आपण जसं जीपीएस वर काम करतो मॅपिंग, तसं चंद्रावर आता जीपीएस चालू केलं यांनी. कोण आहे ते? 3 मार्च 2025 रोजी नासा ASIच्या सहयोगाने ब्लू घोस्ट लँडरवर सुसज्ज लुग्रे LUGRE यंत्रणेने चंद्राच्या पृष्ठभागावरून जीपीएस आणि गॅलिलिओ म्हणजे GNSS इटलीची अवकाश संशोधन संस्था आहे गॅलिलिओ जे संकेत यशस्वीरित्या प्राप्त व ट्रॅक केले आणि या स्थान शोधण्यात यशस्वी ठरले. ही मानव बनलेली प्रणाली चंद्रावर संप्रेषण करून स्थान निश्चित करणारी पहिलीच प्रणाली ठरली. मानव निर्मित, मानव बनलेली. ठीक आहे. मानव निर्मित जरी केलं तरी चालतंय. चंद्रावरून संप्रेषण करून स्थान निश्चित करणारी पहिली प्रणाली ठरली चंद्रावरची. कोणती? लुग्रे. आता ते आपण ब्लू घोस्ट लँडर बघितलं नाही, त्याच्यावर पाठवण्यात आली ती. लुग्रेच्या यशामुळे चंद्राच्या कक्षेत आणि चंद्राच्या पृष्ठभागावर ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम, त्याला GNSS म्हणतात, माध्यमातून प्रक्षेपित होणारे सिग्नल यशस्वीरित्या प्राप्त होऊ शकतात. हे आता सिद्ध झालंय. म्हणजे जीपीएस चंद्रावर पण चालतं, हे आता सिद्ध झालंय. फक्त भारतामध्ये
आणि पृथ्वीवर चालत नाही व्यवस्थित, काही पण रस्ता दाखवतं, कुठं पण भरकटतं. त्याने 2-4 दरवर्षी एक मिनिमम 50 लोक मारले जातात चुकीचा रस्ता घेतल्यामुळे. आता एक उन्हाळ्यामध्ये न्यूज होती, उत्तर प्रदेश का बिहार मधली होती, की नदीतला अर्धवट पूल होता, त्याच्यावर गाडी घातली, मेली 3 जण. विविध देशांच्या दिशादर्शन प्रणाली ऑलरेडी ग्रुप सी मेन्सला ऑलरेडी विचारलं आयोगाने. जीपीएस अमेरिकेची आहे, बेडू ही चीनची आहे, बेंडूक, ठीक आहे. गॅलिलिओ ही युरोपियन युनियनची आहे, ग्लोनास ही रशियाची आहे आणि नाविक आपली भारताची आहे. ओके, हे बेसिक तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर ह्यांनी काय केलंय, ब्लू गोस्ट 1 लँडर गेलं तिथं लुनार ऑर्बिटमध्ये, रेकॉर्ड 3 म्हणून इथून त्यांनी सिग्नल पाठवले आणि ते भारतावर आपल्या पृथ्वीवर परत आणण्यात आले. असो, फोटोमध्ये सगळं असतं पण ते कळायला आपल्याला इकडे मराठीत वाचावं लागतं. अथेना लँडर IM-2 मोहिमेचा भाग असलेल्या नासाच्या अथेना लँडर चंद्रावर आव्हानात्मक लँडिंग केल्यानंतर बंद पडले. ठीक आहे, हे बंद झालंय तरी पण अथेना लँडर लक्षात ठेवा. इन्स्टिट्यूट मशीन्सने डिझाईन केलेले हे लँडर 6 मार्चला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील मोन्स माउंटन प्रदेशात त्याच्या लक्ष्यापासून सुमारे 250 मीटर अंतरावर खाली उतरले. इंट्युइटिव्ह कंपनीच्या अथेना या आणखी एका मोहिमेचे स्पेस एक्स कंपनीच्या रॉकेटच्या सहाय्याने 27 फेब्रुवारी रोजी प्रक्षेपण करण्यात आले होते. ठीक आहे, हे तुम्ही इथं पाहू शकता. इन्स्टिट्यूट मशीन्स हे लँडर खाली गेलं आणि कोसळलंय, जसं आपलं चंद्रयान 3 सोबत झालं तसंच सेम. युरोपियन स्पेस एजन्सीने GAIA वेधशाळा बंद केली. गाया म्हणतात त्याला, गाया. युरोपियन स्पेस एजन्सीने 27 मार्च रोजी गाया अंतराळ वेधशाळा बंद केली. 2013 मध्ये वेधशाळेचं प्रक्षेपण करण्यात आलं. हे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. तर आकाशगंगेचा सर्वात अचूक 3D नकाशा तयार करणे ह्या वेधशाळेचा उद्देश होता. तर GAIA चा लॉंग फॉर्म काय होतो, ग्लोबल ॲस्ट्रोमेट्रिक इन्फ्रोमीटर फॉर ॲस्ट्रोफिजिक्स. ठीक आहे, भारी भारी शब्द, थोडे जड शब्द आहेत. असो, तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त बंद केली एवढंच लक्षात ठेवा. कुणी केली? युरोपियन युनियनने केली. अंतरिक्ष घडामोडी ऑनलाईन मधल्या पाहूया आता. 15 मार्च 2025 रोजी तिरुवनंतपुरम केरळ स्थित HEX-20 इंडिया या उपग्रह उत्पादन स्टार्टअपने स्पेसएक्सच्या ट्रान्सपोर्टर 13 मिशनद्वारे नीला हा आपला पहिला उपग्रह प्रक्षेपित केलाय. ठीक आहे, भारताच्या ज्या कंपन्या काय पाठीमागे नाहीयेत, भारताच्या कंपन्या पण आपला उपग्रह पाठवण्यात पुढाकार घेत आहेत. ट्रान्सपोर्टर 13. इस्रोच्या आदित्य एल-1 मोहिमेने 22 फेब्रुवारी 2025 रोजी सौर ज्वालाची पहिली प्रतिमा टिपली आहे. आदित्य एल-1 वरील सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपने ही ही प्रतिमा टिपलेली. ही 22 फेब्रुवारी महिन्यात न्यूज होती, ती आली होती, आपण मार्च महिन्यामध्ये कव्हर केली. ठीक आहे, बेसिक होती अंतरिक्ष घडामोडीविषयी सगळ्या माहिती लक्षात ठेवा. त्यात सुनीता विल्यम्स यांची न्यूज लक्षात ठेवा म्हणजे ठेवाच. तारखा पण पाठ करा, त्यांचं रेकॉर्ड पण तुम्हाला पाठ करायचं आहे. दिसणार म्हणजे दिसणार, राज्यसेवेलाच ते प्रश्न दिसणार. निधन वार्ता, आता या मार्च महिन्यात निधन वार्ता बघूया. पहिली रमाकांत रथ यांचं निधन झालंय. प्रख्यात ओडिया कवी आणि माजी नोकरशाह म्हणजे IAS होते ते, IAS होते ते. ठीक आहे, 16 मार्चला त्यांचं निधन झालंय भुवनेश्वर येथे. 57 मध्ये ते IAS मध्ये रुजू झाले. 92 मध्ये ओडिशाचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त झालेले ते. रथ यांच्या काही प्रमुख कविता संग्रहामध्ये, हे त्यांच्या कविता संग्रह एकदा फक्त रीड करा. रथ यांनी 1977 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. 1984 मध्ये सरला पुरस्कार, 90 मध्ये विश्वा सन्मान आणि 2009 मध्ये साहित्य अकादमी फेलोशिप. साहित्य अकादमी फेलोशिप ही सर्वोच्च पुरस्कार असते साहित्य अकादमीतर्फे. या वर्षीचे कोणाला देण्यात आली लक्षात नाही. मागच्या वेळेस आपल्या बालचित्र नेमाडे यांना देण्यात आली मागच्या वर्षी. 1993 ते 98 दरम्यान त्यांनी केंद्रीय साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष आणि 98 ते 2003 दरम्यान अकादमीचे अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिलेले. ठीक आहे, हे झालं त्यांच्याविषयी बेसिक माहिती. अजून आता त्यांना भेटलेले पुरस्कार आणि त्यांचे प्रमुख काव्यसंग्रह सगळे इथे दिलेत मी. साहित्य अकादमी पुरस्कार 77, नंतर सरस्वती पुरस्कार 92, पद्म पुरस्कार 2000, पद्मभूषण पुरस्कार 2006 आणि साहित्य अकादमी फेलोशिप 2009. हे तुम्ही फोटोमध्ये त्यांना पाहू शकता. ह्याच्यामध्ये पण डाटा आहे फोटोमध्ये. असो, हे आपल्या टेलिग्रामवरचे फोटो असतात. माजी न्यायमूर्ती S राधाकृष्णन यांचं निधन झालंय. तर मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती होते. वय 78 वर्ष होतं त्यांचं. मुंबई विद्यापीठात पदवी LLM केली त्यांनी. 71 साली वकील म्हणून सुरुवात केली त्यांनी. ठीक आहे, हे बेसिक त्यांचं. आणि त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅट मध्ये जे आपल्या केस जातात ना, त्या मॅटचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. 2009 ते 14 महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मॅटचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे. देवेंद्र प्रधान यांचं निधन झालंय, जे की आपले जे सध्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे ते वडील आहेत. तर निधन झाले 17 मार्चला नवी दिल्लीत. राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी. 98 ते 2004 लोकसभेत सदस्य होते देवगड मतदारसंघातून. नंतर 98 ते 2000 केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक राज्यमंत्री राहिले. 2000 ते 2003 केंद्रीय कृषी मंत्री राज्यमंत्री होते, केंद्रीय कृषी राज्यमंत्री. नंतर 2001 ते 2 बीजेपीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. ओडिशा भाजपचे 3 वेळा प्रदेशाध्यक्ष होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात ते मंत्री होते. हे 2000 ते 2002. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे ते वडील आहेत. ठीक आहे.
सय्यद आबिद अली, आता निधन वार्ता आहेत फक्त थोड्यात ऑनलाईन मधल्या. सय्यद आबिद अली यांचं निधन झालंय. भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू सय्यद आबिद अली यांचं मार्च महिन्यामध्ये निधन झालंय वयाच्या 83व्या वर्षी अमेरिकेमध्ये. त्यांनी 29 कसोटी सामने आणि 5 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलंय. नंतर जॉर्ज फोरमन यांचं निधन झालंय. अमेरिकेतील बॉक्सिंग दिग्गज जॉर्ज फोरमन यांचं मार्च महिन्यात निधन झालं 76व्या वर्षी. ते 2 वेळा हेवीवेट चॅम्पियन, ऑलिम्पियन आणि यशस्वी उद्योगपती होते. नंतर सुप्रसिद्ध अभिनेते देव मुखर्जी यांचं मार्च 2025 मध्ये वृद्धापकाळाने निधन झालंय. ज्येष्ठ इतिहासकार प्राध्यापक मा देशमुख यांचं मार्च महिन्यामध्ये नागपूर इथं निधन झालं. ते 89 वर्षाचे होते, ज्येष्ठ इतिहासकार. ठीक आहे, तुम्हाला मिनिमम क्षेत्र तरी लक्षात ठेवायचंय, ज्याला प्रश्न चुकला नाही पाहिजे. महिलांच्या उन्नतीसाठी आयुष्य समर्पित केलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या स्वयंसिद्धा या संस्थेच्या प्रमुख कांचनताई परुळेकर यांचं मार्च महिन्यामध्ये निधन झालंय. त्या 74 वर्षाच्या होत्या. नंतर भारतीय क्रिकेटपटू पद्माकर शिवळकर यांचं 3 मार्चला मुंबईमध्ये निधन झालंय. त्यांनी 20 वर्षांहून अधिक काळ बॉम्बेकडून क्रिकेट खेळलेले ते. ठीक आहे, तर एवढ्या होत्या आपल्या निधन वार्ता मार्च महिन्यातल्या. आता आपल्याला पाहिजे दिनविशेषवर प्रश्न कमी केले त्या आयोगाने, आता परत एकदा विचारायला सुरुवात केली. राजस्व मेन्सला तर बऱ्यापैकी दिनविशेषवर प्रश्न असतात. आता ह्यावेळेस पण आलेत. मला वाटतं दिनविशेषमध्ये त्यांनी काय विचारलं होतं यावेळेस, 12 फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म दिवस असतो 12 मेला, आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस असतो, तो एक विचारला होता. नंतर राष्ट्राचा एक तंत्रज्ञान काहीतरी दिवस विचारला होता. ठीक आहे, 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस, वर्ल्ड वाईल्ड लाईफ दिवस. त्याची थीम आहे 2025 ची वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन, फायनान्स, इन्व्हेस्टिंग इन पीपल अँड प्लॅनेट. वन्यजीव संवर्धन, वित्त, लोक आणि ग्रहामध्ये गुंतवणूक ही त्याची थीम आहे, लक्षात ठेवणे. आता त्याच्याविषयीची बेसिक माहिती ही खाली दिलेली की एक्स्ट्रा माहिती, ती फक्त तुम्हाला रीड करायची. तो कधी सुरू झाला, काय झाला, त्याच्याविषयी बेसिक माहिती. जन औषधी दिवस 7 मार्चला असतो. तो प्रथम 2019 मध्ये साजरा करण्यात आला. हा दिवस प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी, जनरल औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी हा साजरा केला जातो. तर ह्यावेळेसची थीम होती दाम कमी दवा उत्तम. तर 1 ते 7 मार्च दरम्यान जनऔषधी सप्ताह साजरा करण्यात आला. त्याची थीम होती दाम कमी दवा उत्तम. आपलं पण तेच आहे, दाम कमी डाटा कमी, मार्क सगळ्यात जास्त. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. तर तुम्हाला थीम लक्षात ठेवायची, फॉर ऑल वुमन अँड गर्ल्स राईट इक्विलिटी एम्पॉवरमेंट. पहिला राष्ट्रीय महिला दिन 28 फेब्रुवारी 1909 रोजी अमेरिकेत साजरा करण्यात आला, आंतरराष्ट्रीय झाला बरं. ठीक आहे, मग त्याच्याविषयी बेसिक माहिती ही, तर महिला दिनाचे अधिकृत रंग ह्या वर्षीचे जांभळा, हिरवा आणि पांढरा. शुद्धता पांढरा, हिरवा आशा आणि जांभळा न्याय. ठीक आहे, पांढऱ्याला जर पांढरा केला असता ना मी, तर मग काही दिसलं नसतं. ठीक आहे, असू द्या. नंतर राष्ट्रीय महिला आयोगाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तेरे मेरे सपने नावाच्या विवाहपूर्व समुपदेशन केंद्राचा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी दिल्ली येथे महिला समृद्धी योजना सुरू केली आहे. दरमहा 2500 रुपये त्यांना देण्यात येतील. महिला समृद्धी योजना, तेरे मेरे सपने, हे 2 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा 8 मार्च संबंधित. 10 मार्च महिला न्यायाधीशांचा आंतरराष्ट्रीय दिवस 10 मार्चला असतो. तर वुमन इन जस्टिस, वुमन फॉर जस्टिस हे या वर्षीची थीम आहे, लक्षात ठेवा. 12 मार्च धूम्रपान प्रतिबंध दिवस असतो. अजून एक 31 मेला जो असतो तो आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिवस असतो. ठीक आहे, हा धूम्रपान विरोधी, नो स्मोकिंग डे 12 मार्चला आहे. तर ह्या वर्षीची थीम आहे अनमास्किंग द अपील, अनमास्किंग द अपील. 14 मार्च पाय दिवस असतो. 2025 ची थीम आहे गणित, कला आणि सर्जनशीलता. तर पायची जी किंमत आहे ना, त्या निमित्त हा दरवर्षी म्हणजे साजरा करण्यात येतो. ही पायची बेसिक माहिती आहे, फक्त 14 मार्च एवढं लक्षात ठेवा, जास्त डीपमध्ये जाऊ नका याच्यामध्ये. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन असतो, 15 मार्चला असतो. आपला 24 डिसेंबर आहे, आपला वेगळा आहे. कुठे गेला 25 नाही, ठीक आहे. तर 2025 ची थीम आहे अ जस्ट ट्रान्झिशन टू सस्टेनेबल लाईफस्टाईल. ही या वर्षीची थीम आहे, ही थीम आहे आणि हा दिवस एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालतंय. आता राज्यसेवेचा पॅटर्न चेंज झालाय, पहिल्या मेन्सला जास्त डीपमध्ये लक्षात विचारायचे, आता विचारण्याची गरज नाहीये. 20 मार्च आंतरराष्ट्रीय आनंद दिवस, याची ह्या वर्षीची थीम आहे केअरिंग अँड शेअरिंग 20 मार्चला. ठीक आहे, नंतर 20 मार्चला असतो आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस 20 मार्च. ह्या वर्षीची थीम आहे निसर्गाच्या लहान संदेशवाहकांना श्रद्धांजली. ठीक आहे, अ ट्रिब्यूट टू नेचर टीनी मेसेंजर. जसं रेंज आली सगळीकडे, 5G आलंय, तसं चिमण्या आपल्या गायब झाल्यात. चिमण्या आणि मधमाशा दोन्ही पण गायब झाल्यात. असो, तर आता तुम्हाला 20 मार्च आणि 21 मार्च कसं लक्षात ठेवायचंय, तर आनंद नावाचा व्यक्ती आहे, तो काय झालं, चिमणी बघायला वनामध्ये गेला. वन म्हणजे 21 मार्चला असतो. आंतरराष्ट्रीय जाती भेदभाव निर्मूलन दिवस हा वेगळा, 1 दिवस पुढे याच्या. ठीक आहे, हे एक बघून घ्या. 2025 ची थीम आहे 6th anniversary ऑफ द ICERD. तर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन द एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ रेशियल डिस्क्रिमिनेशन
ह्या संस्थेला 60 वर्ष पूर्ण झाले ह्या वर्षी, त्याच्यामुळे हा दिवस महत्वाचा आहे. तर हा करार 21 डिसेंबर 1965 रोजी स्वीकारण्यात आला होता. ओके, हे थीम आणि 60 वर्ष पूर्ण झाले, ती संस्था महत्वाची, दोन्ही लक्षात ठेवा. आता आनंद चिमणी बघायला वनामध्ये गेलता. वन दिवस कधी असतो? 21 मार्चला. तिची थीम काय? जंगले आणि अन्न. संयुक्त राष्ट्रांनी 2012 मध्ये हा दिवस सुरू केला. फॉरेस्ट अँड फूड, फॉरेस्ट अँड फूड ही तिची थीम आहे. ठीक आहे. आनंद चिमणी बघायला जंगलात गेला, वनात गेला. तर आता वनासंबंधित जेवढी माहिती आहे 2024 मध्ये जेवढी आपली नवीन माहिती आली आहे ती सगळी वन दिवसानिमित्त मी तुम्हाला इथं उपलब्ध करून दिली आहे. जर मासिक असतं तर आपण असं दिलं असतं, म्हणून ही ट्रायल म्हणून तुम्हाला इथं दिली मी. मासिकाचं काम चालू आहे, टेन्शन घेऊ नका. जून, जुलै, ऑगस्ट 3 महिन्याचं मासिक फ्रीमध्ये असेल, म्हणजे ट्रायल म्हणून. नंतर मग आपण ते छापू. ठीक आहे, कारण तुम्हाला इथं नोट्स काढायला जास्त पैसा लागतोय. असो, आता वन दिनानिमित्त जेवढी भारतीय वनस्थिती अहवाल 2023 आलता तो तुम्हाला वाचावाच लागतो. तो इथं मी फक्त शॉर्ट म्हणून इथं शॉर्ट मधून उपलब्ध करून दिलाय, व्यवस्थित वाचून ठेवा. 21 मार्च जागतिक हिमनदी दिवस पण आहे, हा पहिला आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमने आंतरराष्ट्रीय हिमनदी आयोग यांनी 2025 पासून अधिकृतरित्या पहिल्यांदाच जागतिक हिमनदी दिन साजरा करायला सुरुवात केली. पहिला आहे बरं हिमनदी. किती? 21 मार्च. वन आहे ना, वन, ते वन हिमनदीचं वन होतं. त्या वनामध्ये हिमनदी पण होती. आनंद जो चिमणी बघायला गेलता का वनामध्ये, तिथं हिमनदी पण होती. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. 2025 ची थीम ग्लेशियर्स मॅटर, वॉटर लाईफ अँड क्लायमेट. ग्लेशियर्स मॅटर्स, वॉटर लाईफ अँड क्लायमेट. हिमनद्या महत्वाच्या आहेत, पाणी, जीवन आणि हवामान. तर इंटरनॅशनल इयर ऑफ ग्लेशियर प्रिझर्वेशन 2025 सध्या साजरं करण्यात येत आहे. 2025 ची संकल्पना आहे ग्लेशियर्स प्रिझर्वेशन. ही इंटरनॅशनल इयर ऑफ ग्लेशियर प्रिझर्वेशनची थीम आहे. ठीक आहे, हे हिमनदी दिवस वेगळा आहे आणि हे आंतरराष्ट्रीय वर्ष वेगळं आहे, दोन्ही पण लक्षात ठेवा. नंतर या दिवशी हिमनदी संवर्धनाच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी क्रोयोस्पियरिक सायन्सवरील कृती दशकाची 25 ते 34 डिकेट ऑफ ऍक्शन ऑन क्रोयोस्पियर सायन्स सुरुवात देखील करण्यात आलेली. म्हणजे तुम्हाला सगळंच महत्वाचं आहे. हे पहिला घडामोड आहे, हे सगळं महत्वाचं तुम्ही व्यवस्थित पाठ करून ठेवा. इयर, डे, त्याची थीम आणि हे नवीन दशक किती? 25 ते 34. ओके. आनंद आपला वनात चिमणी बघायला गेलता, पण त्याला तिथं हिमनदी पण सापडली. जागतिक जल दिन. आता मग हिमनदी सापडली तर मग त्यांनी काय केलं? बर्फ उचलला आणि त्याचं डायरेक्ट पाणी केलं आणि पेला. जागतिक जल दिन 22 मार्च. पहिल्या जागतिक हिमनदी दिन 21 मार्च आणि जागतिक जल दिनाच्या संयुक्त उत्सवासाठी 20-21 मार्च 2025 रोजी पॅरिसमधील युनेस्को मुख्यालयात उच्चस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर जागतिक जल दिनाची थीम संकल्पना आहे हिमनदी संवर्धन. कशामुळे? हिमनदी दिवस साजरा करण्यात येतो 21ला, म्हणून 22 ची थीम त्यांनी ग्लेशियर प्रिझर्वेशन ही थीम ठेवलेली आहे. आणि हीच थीम कशाची आहे? तर वर्षाची पण थीम तीच आहे, 2000 इंटरनॅशनल इयर ऑफ ग्लेशियर प्रिझर्वेशनची. ठीक आहे. 23 मार्च जागतिक हवामान दिन. आता आपला आनंद आहे ना, चिमणी बघायला वनात गेला, तिथं त्याला हिमनदी दिसली, तिथलं त्यांनी हिमनदीचं पाणी पिलं, म्हणजे पाणी दिवस, जल दिवस. ठीक आहे, जल पिलं. मग काय झालं? ते झाल्यानंतर त्याचं हवामान बिघडलं. हवामान बिघडल्यावर त्याच्या तब्येत खराब झाली आणि डायरेक्ट टीबी झाली. टीबी पुढे पाहायची आपल्याला. इथं हवामान बिघडले 23 मार्चला. तर ह्या वर्षीची थीम आहे क्लोजिंग द अर्ली वॉर्निंग गॅप टुगेदर. तर 23 मार्च 1950 रोजी जागतिक हवामान संघटनेची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 23 मार्चला जागतिक हवामान दिन साजरा करण्यात येतो. आणि 2025 मध्ये या दिवशी WMOचा 75वा वर्धापन दिन आहे, म्हणजेच अमृत महोत्सव आहे. ठीक आहे, सुवर्ण महोत्सव म्हणजे 50 वर्ष आणि अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्ष. ठीक आहे, त्याच्यामुळे हा दिवस एक महत्वाचा आहे, 23 मार्च जागतिक हवामान दिन. हे लक्षात ठेवा. थीम पण ह्यावेळेस लक्षात ठेवा, कारण 75 वर्ष पूर्ण झालेत. आयोगाला अशा गोष्टी जास्त आवडतात. 23 मार्च शहीद दिवस किंवा शहीद दिन. 23 मार्च 1931 रोजी ब्रिटिशांनी भारताच्या तरुण स्वतंत्र सैनिक भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांना फाशी दिली होती. तिघांनाही लाहोर कटाच्या आरोपावर मृत्यूदंड सुनावण्यात आला होता. त्यानिमित्त शहीद दिवस हा साजरा करण्यात येतो. 30 जानेवारीला पण असतो महात्मा गांधी यांची जयंती, ती आणि हे दोन्ही पण साजरे करण्यात येतात. जागतिक क्षयरोग दिवस 24 मार्च. आत्ताच बघितलं. आता शेवट की आनंद चिमणी बघायला वनात गेला, तिथं त्याला हिमनदी दिसली, त्यातलं त्यांनी जल म्हणजे पाणी पिलं. मग काय झालं? ते त्यात हवामान बिघडलं. हवामान बिघडल्यामुळे त्याला डायरेक्ट क्षयरोग झाला, टीबी झाला आणि आनंद गेला. ठीक आहे, जागतिक क्षयरोग दिवस 24 मार्च. फक्त ही ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासाठी बनवण्यात आलेली. तुम्हाला जशी असेल तुमची एखादी, तुमच्याकडे वेगवेगळे ट्रिक असतात, ते तसे लक्षात ठेवा. 24 मार्च 1982 रोजी जर्मन शास्त्रज्ञ रॉबर्ट कोच यांनी मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवनाचा शोध लावल्याची घोषणा केली होती, जो क्षयरोगास कारणीभूत असतो. त्यानिमित्त 1982 पासून पहिला जागतिक क्षयरोग दिवस साजरा करण्यात येतोय. तर या वर्षीची संकल्पना आहे, होय आपण क्षयरोग संपवू शकतो, वचनबद्ध व्हा, गुंतवणूक करा आणि अंमलबजावणी करा. येस वी कॅन एंड टीबी, कमिट, इन्व्हेस्ट अँड डिलिव्हर. भारताने 2025 पर्यंत क्षयरोग समाप्त करण्याचे लक्ष ठेवले आणि हे 2030च्या SDGsच्या मुदतीच्या 5 वर्ष अगोदर आहे. म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलनी 30 ठेवलंय, भारताने फक्त 25 ठेवलंय, एवढं लक्षात ठेवा. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी विज्ञान भवन येथील जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आयोजित शिखर परिषदेत
मायक्रोबॅक्टियम ट्युबरक्युलोसिसच्या 10,000 आयसोलेटचे नवीन जिनोम सिक्वेन्सिंग पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. ठीक आहे, इथं तुम्ही पाहू शकता या वर्षीची थीम, कधी साजरा करण्यात आला, काय काय हे फक्त इथं तुम्हाला बाहेर इथं काढून दिलंय मी, बाकी काही नाही. सगळा डाटा आपला टेलिग्रामवर येतो, नंतर तो आपल्या नोट्समध्ये येतो. टेलिग्राम जॉईन करून ठेवा. जागतिक रंगभूमी दिवस 27 मार्च. तर ह्या वर्षी थीम आहे रंगभूमी आणि शांततेची संस्कृती. ओके, 27 मार्च. 30 मार्च आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस. ह्या वर्षीची थीम आहे टुवर्ड्स झिरो वेस्ट इन फॅशन अँड टेक्सटाईल. मला वाटतं ह्या वर्षी 3रा दिवस आहे. 23ला सुरू करण्यात आला, 24 आता 25 आहे. आणि शून्य कचरा दिवस कसा लक्षात ठेवायचा होता, तर कचरा सुंदर दिसतो, फक्त नजर डुकरायची पाहिजे. असो, 30 मार्च लक्षात ठेवा. आता हे महत्वाचे काही दिवस आहेत आपल्या मार्च महिन्यातले, की एवढे नाही आहेत, पण एकदा तुम्ही रिव्हिजन केलं पाहिजे, यासाठी तुम्हाला मी इथं उपलब्ध करून दिलेत. इथपर्यंत होतं आपलं मार्च महिन्याचं लेक्चर. तर हे टेलिग्राम लिंक आहे आपली, दररोजचा डाटा टेलिग्रामवर असतो. आपलं लेक्चर जरी लेट झालं तर मी दररोजचा डाटा दररोज टेलिग्रामवर टाकतो. नंतर युट्यूबची लिंक आहे, ॲपची लिंक तुमच्याकडे ऑलरेडी उपलब्ध आहे. वॉच टाइम अनलिमिटेड आहे, लक्षात ठेवा, अनलिमिटेड. व्हॅलिडिटी 6 महिने. फीसमध्ये थोडं डिस्काउंट चालू आहे सध्या. असो, इथपर्यंत होतं आपलं मार्च महिन्याचं. परत भेटूया आपण लवकरच एप्रिल महिन्यामध्ये. धन्यवाद.